जय जय बोलो
आम्हाला प्रभुदेवा तुझं अंतःकरण जाणू दे, तुझी योजना आम्हाला प्रभुदेवा ओळखता येऊ दे प्रभुदेवा, अधिक प्रभुदेवा गंभीरपणे प्रभुदेवा आम्ही तुझं वचन ऐकावं यासाठी आम्हाला मदत कर प्रभूची। या ठिकाणी असलेला प्रत्येक व्यक्ती तुझ्या पवित्र हातात देतो प्रभुदेवा। घरातून निघताना प्रभुदेवा त्यांच्या मनामध्ये जी प्रार्थना असेल येशूच्या नावात प्रभुदेवा ते जाते वेळेस त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर त्यांना मिळालेलं असेल असं होऊ दे प्रभू। तुझं सामर्थ्य त्यांच्या जीवनामध्ये काम करू दे, त्यांच्या अंतःकरणात काम करू दे, त्यांच्या शरीरामध्ये काम करू दे प्रभुदेवा। ज्या गोष्टी त्यांना अपेक्षित आहेत येशूच्या नावात प्रभुदेवा तुझ्या आत्म्यानं त्यांना प्राप्त व्हाव्यात प्रभू असं होऊ दे पिता। तू गरज जाणणारा देव आहेस प्रभुदेवा, तू हृदय जाणणारा देव आहेस प्रभुदेवा, आणि त्या गोष्टीप्रमाणे तू काम करशील असा विश्वास आम्ही बाळगतो पिता। आमची प्रार्थना तू ऐकत आहेस, धन्यवाद देतो, स्तुती करतो। सर्वांचा ताबा तुझ्या पवित्र हातात देतो पिता, येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक, आमेन। दुसऱ्या हालेलुया, परमेश्वर स्तुती असो। यावेळेस देवाने मला या ठिकाणी तुमच्यामध्ये पुन्हा एकदा देवाचं वचन बोलण्यासाठी मदत केली, त्याबद्दल प्रभूला खूप खूप धन्यवाद। आणि यावेळेस आपण दोन अशी व्यक्ती आहेत की ज्यांच्याविषयी आपण पाहणार आहोत। मी याच्या अगोदर तुम्हाला खूप काही तुलनात्मक संदेश सांगितलेले आहेत। तुम्ही विचार करत असाल की तुलनात्मक गोष्टी आपण का शिकत आहोत, कशासाठी शिकत आहोत, आणि आपल्याला हे शिकून काय मिळणार आहे। ज्या पण लोकांच्या विषयी किंवा ज्या पण प्राण्यांच्या विषयी ज्या पण गोष्टी आपण या ठिकाणी पाहिल्या, एक कॉमन गोष्ट त्यांच्यामध्ये असं आहे की ते दोघं जण सोबत आहेत। जसं काईन आणि हबेला विषयी आपण पाहिलं, काईन आणि हबेल कोण आहेत? दोघं भाऊ आहेत। कोण आहेत? भाऊ आहेत, ते सोबत होते। आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं कबूतर आणि कावळ्याविषयी, दोघं कोण होते? दोघं कुठे होते? एकाच जहाजात होते। सोबत होते का? निश्चितार्थाने सोबत होते। त्याच्यानंतर आपण कोणाविषयी पाहिलं होतं? बकरी आणि मेंढरू याच्याविषयी पाहिलं होतं। आणि मेंढरू आणि बकरी हे दोघं कुठे आहेत? शेवटच्या न्यायाच्या दिवशी सोबत आहेत, एकत्रच आहेत। देवाने त्यांना वेगळं केलं, देवदूतांनी त्यांना काय केलेलं आहे? वेगळं केलं। देवदूतांना सांगितले वेगळं करा यांना, कारण जे डावीकडे आहेत उजवीकडे आहेत तुम्हाला माहिती आहे, त्याच्याविषयी तुम्ही अधिक गोष्टी तुम्हाला कल्पना आहे। आणि अजून कोणाविषयी पाहिलं होतं आपण? याकोब आणि एसावाविषयी, लक्षात आहे तुमच्या? प्रेज द लॉर्ड। याकोब एसाव हे दोघं जण भाऊ आहेत, एकाच घरामध्ये वाढलेले, आणि ह्या दोघांच्या मधून आपण कुणासारखं व्हायला हवं? याकोबासारखं व्हायला हवं। अजून दोघांच्या विषयी आपण पाहिलं, कोण सांगा? राहेल आणि आखान, हे सुद्धा एकाच जी घटना घडत आहे, जे येरियोचा पाडा होत आहे त्याच ठिकाणी हे दोघं जण उपलब्ध आहेत। आखानाने पातक केलं येरियोमध्येच, आणि येरियोमध्येच वाचवली गेली राहा। दोघेही येरियोशी निगडीत आहेत, एकाच ठिकाणी उपस्थित आहेत। ज्या पण लोकांच्या विषयी आपण पाहतो, एक आशीर्वादित झाला, एक शापित झालेला आहे, एक जीवनामध्ये खूप पुढे गेला, एक पाठीमागे राहिला, एक त्याच्या जीवनामध्ये देवापासून त्याने खूप प्राप्त केलं, एकाने प्राप्तच केलं नाही। एकाचा हट्टीपणा होता, एकाचा नम्रपणा होता, एकाने आपलं जीवन प्रभूला दिलं, एकाने नाही दिलं। ह्या दोघांच्या मध्ये तुलनात्मक दृष्ट्या आपण ज्यावेळेस त्यांच्याकडून शिकतो त्यावेळेस एक व्यक्ती जो प्रामाणिकपणे प्रभूसोबत प्रामाणिक आहे त्या व्यक्तीचं व्यक्तित्व तुमच्या आणि माझ्यामध्ये आलं पाहिजे, याविषयी आपण शिकत आहोत। हालेलुया। आणि ज्यांच्याविषयी पण मी सांगत आहे तुम्हाला, ती लोक त्या काळामध्ये खूप मोठा प्रभाव पाडणारी लोक होती, लक्षात घ्या। या लोकांनी एक व्यक्तीने वाईट प्रभाव पाडला आणि एका व्यक्तीने चांगला प्रभाव पाडलेला आहे। वाईट व्यक्तीचा प्रभाव त्या लोकांच्या वरती झालेला आहे आणि चांगल्या लोकांचा प्रभाव त्या लोकांच्या वरती झालेला आहे। आज आपण दोन व्यक्तींविषयी पाहणार आहोत की दोघेही व्यक्ती इस्रायल लोकांच्या पैकी आहेत, आणि एकाच नाव आहे यहोशवा आणि दुसऱ्याचं नाव आहे कोरह। एकाचं नाव काय आहे? यहोशवा, आणि दुसरा काय आहे? कोरह आहे। हे दोन्ही व्यक्ती, दोघंही जे आहेत, कोरह असेल किंवा यहोशवा असेल, हे दोघंही इस्रायलामधले पुढारी लोक आहेत। दोघं पण पुढारी आहेत। यहोशवा सुद्धा काय आहे? पुढारी, आणि कोरह सुद्धा कोण आहे? पुढारी आहे। माझ्या बरोबर वाचा गणनाचं पुस्तक, याचा 16वा अध्याय, गिनती की किताब उसका 16 अध्याय और 1 से लेकर 50 तक एक सगळा अध्याय आहे। आपण एवढा सगळा वाचणार नाही मात्र, पण 2-3 वचनं मात्र जी आहेत ती आपण या ठिकाणी वाचणार आहोत।
गणना 16:1 पासून मी तुमच्यासाठी वाचतो. कोरह बिन इसहार बिन कहात बिन लेवी आणि रौवेन वंशातील अलियावाचे मुलगे दाथान व अबिराम आणि ओन बिन पेलेत हे इस्रायलातील 250 लोकांना बरोबर घेऊन मोशे विरुद्ध उठले. हे लोक सरदार असून मंडळीचे प्रतिनिधी व नामांकित पुरुष होते. ते मोशे व अहरोन यांच्या विरुद्ध जमा होऊन त्यांना म्हणाले, तुमचे आता फारच झाले. संबंध मंडळी पवित्र आहे, तसेच प्रत्येक मनुष्य पवित्र आहे आणि परमेश्वर त्यांच्याकडे आहे. तर मग तुम्ही परमेश्वराच्या मंडळीवर वर्चस्व का गाजविता? हे ऐकून मोशे पालता पडला. मग तो कोरह व त्याचे साथीदार यांना म्हणाला, परमेश्वराचे कोण व पवित्र कोण हे परमेश्वर उद्या सकाळी दाखवेल व त्यांना आपल्याजवळ येऊ देईल. ज्याला तो निवडील त्याला तो आपल्याजवळ येऊ देईल. आता असे करा, कोरहा, तू आणि तुझे सर्व सोबती धुपाटणी आणा आणि उद्या त्यात अग्नी ठेवून परमेश्वरासमोर धूप जाळा. मग परमेश्वर ज्या मनुष्याला निवडून घेईल तोच पवित्र ठरेल. लेवीच्या वंशजांनो, तुमचे आता फार झाले. तेव्हा मोशे कोरहाला म्हणाला, लेवीच्या वंशजांनो ऐका, तुम्ही परमेश्वराच्या निवास मंडपाची सेवा करावी व मंडळीची सेवा करण्यासाठी तिच्यासमोर उभे राहावे, म्हणून परमेश्वराने तुम्हाला आपल्याजवळ येऊ दिले. या कार्यासाठी इस्रायलाच्या देवाने तुम्हाला इस्रायल लोकांमधून मंडळीतून वेगळे केले. हे काय थोडे झाले? तुला व तुझ्या सर्व लेवीय भाऊबंधांना परमेश्वराने आपल्या जवळ घेतले असले तरी याजक पदही तुम्ही मिळवू पाहता काय? यावरून तू व तुझे साथीदार परमेश्वराविरुद्ध जमलेले आहात हे स्पष्ट होते. अहरोन तो काय की तुम्ही त्याच्या विरुद्ध कुरकुर करावी. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. खूप गंभीर हा विषय आहे, लक्षात घ्या. आणि या ठिकाणी आपल्याला गंभीरतेनं या गोष्टी पाहण्याची आवश्यकता आहे. बऱ्याच वेळेस आपण यहोशेवाचं गुणगान गातो किंवा यहोशेवाचं कॅरेक्टर तपासतो, पाहतो आणि त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला खूप चांगलं वाटतं, बरं वाटतं आणि चांगल्या लोकांच्या विषयी बोलायला आपल्याला खूप चांगलं वाटतं. पण लक्षात घ्या, बरेचसेच इस्रायल लोकांच्या मध्ये बरेचसेच असे कोरहाच्या आत्म्याने चालणारे लोक होते. आणि आत्ताच्या काळामध्ये मंडळांच्या मध्ये, आत्ताच्या काळात देवाच्या राज्यामध्ये सुद्धा अशी कोरहाच्या आत्म्याने चालणारे लोक आहेत. हालेलुया, आहेत का? निश्चित अर्थाने आहेत. लक्षात घ्या, बंड करणारे लोक आहेत का? बंड करणारे आहेत. कुरकुर करणारे लोक आहेत का? लिडरशिप विरुद्ध आहेत. देवाविरुद्ध कुरकुर करणारे माणसं आहेत का आता मंडळाच्या मध्ये? आहेत 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 नाही? कदाचित तुम्ही नसाल, अजून कोणीतरी असेल. तुम्ही असं म्हणू शकता की मी नाहीये, चांगली गोष्ट आहे, तुम्ही नाहीये. पण कदाचित एखादा दिवस असा असेल की तुमच्या जीवनामध्ये एखादा दिवस असा येऊ शकेल किंवा येणाऱ्या दिवसामध्ये येईल किंवा याच्या अगोदर आला असेल की त्या दिवशी तुम्ही देवाविरुद्ध कुरकुर केली असेल, लिडरशिप विरुद्ध कुरकुर केली असेल. जो देवाने तुमच्यावर पुढारी ठेवलाय त्याच्या विरुद्ध तुम्ही बोलला असाल. तुम्हाला असं वाटलं असेल की हा पुढारी नको, तो हा होता, तो नको हा होता आणि हा कोणी बरोबर होता किंवा हा बरोबर होता. तुम्हाला असं वाटलं असेल कधी तर? वाटलं असेल का? आणि असं वाटणं चूक आहे का? नाही, असं वाटणं चूक नाहीये. तुमच्या मनामध्ये असं विचार येणं चूक आहे का? असं विचार येणं चूक नाहीये. लक्षात घ्या, आपण माणूस आहोत, असे विचार आपल्या मनात येऊ शकतात. येऊ शकतात का? निश्चित येऊ शकतात. पाप, कारण लोभ येणं हे पाप नाहीये किंवा लोभ तुम्हाला वाटणं हे पाप नाही. लोभात पडणं हे पाप आहे. लोभात पडणं पाप आहे. लोभ अंतःकरणात येऊ शकतात. सैतानाचे आक्रमण तुम्ही थांबवू शकत नाही, पण आक्रमणांचा विरोध करून, आक्रमणांना विरोध करून त्याच्यावर विजय मात्र मिळवू शकताय. कारण आक्रमणाला बळी पडणं, लोभात पडणं म्हणजे पातक करणं आहे. माशा ह्या पृथ्वीवरती आहेत, लक्षात घ्या. माशा असणार आहेत का? निश्चित असणार आहेत. आणि माशा तुमच्या डोक्यावर बुलबुल बुलबुल करणार आहेत, पण त्या माशांना हाकलणं मात्र तुमच्या हातात आहे. हाकलणं हातात आहे का? तुम्ही डोकं हलवू शकता का? बसून येत म्हणून? निश्चित हलवू शकताय. फॅन लावू शकता का तुम्ही? हो, लावू शकता फॅन. प्रेज द लॉर्ड. माशांना मारू शकत नाही आपण, हजारो करोडो माशांना, पण आपण फॅन लावू शकतो, आपलं डोकं हलवू शकतो, आपला हात हलवू शकतो. आणि माशा माझ्या डोक्यावर बसून आहे म्हणून मी माझं संरक्षण करू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. निश्चित करू शकतो का? कुरकुर करणारे आजूबाजूला तुमच्या माणसं असू शकतात. लक्षात घ्या, कोरहाच्या आत्म्यानं चालणारे इस्रायलामध्ये लोक होते. कुठं होते? इस्रायलामध्ये, ज्यांनी तांबडा समुद्र पार केला होता. कोरह एक साधारण माणूस नाही. लक्षात घ्या, कोरह साधारण माणूस आहे का? इसाहाराचा तो मुलगा आहे. इसाहार कोण होता? इसाहार लेवी वंशातून. इसाहार जो आहे तो लेवी वंशातून आलेला होता. लेवी वंशातून तो आला होता आणि तो मोशेचा भाऊ होता. थोडक्यात तो एक काय होता?
मोशेचा भाऊ होता आणि मोशेचा भाऊ असणारा इसहाराच्या वंशातून आलेला, त्याच प्रकारे तो एक प्रकारे नामांकित पुरुष होता, लीडरशिप करणारा होता, लोकांना चालवणारा होता, एक प्रतिष्ठित व्यक्ती होता आणि त्याचं एक वेगळ्या प्रकारचं स्थान इस्रायल लोकांच्या मध्ये होतं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण 250 लोक उगीच त्याच्या मागे आलेले नव्हते. या सगळ्या लोकांनी उगीच त्याचं ऐकलं नाही. तो लीडरशिप करणारा होता, काहीतरी त्याच्याकडे गट्स होते आणि म्हणून तो लीडरशिप करणारा होता आणि देवाने त्याला नेमलेलं होतं. लक्षात घ्या, मंडळीतल्या बऱ्याचशाच गोष्टी म्हणजे जे निवास मंडपाची बरीच कामं आहेत वगैरे, या सगळ्या गोष्टींच्या मध्ये काम करण्यासाठी निवडलेला असा कोरह होता आणि त्यापैकी अशा बऱ्याचशाच गोष्टींमध्ये तो सहभाग देणारा होता. लक्षात घ्या. आणि हे सगळं करत असताना यहोशुवा त्याच्या विरोधात एक व्यक्ती आहे. यहोशुवा जो आहे एक आपण तुलनात्मक दृष्ट्या ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस यहोशुवा सुद्धा एक लीडरशिप करणारा व्यक्ती आहे का? लीडरशिप करणारा व्यक्ती आहे. यहोशुवा एक सेनापती आहे आणि सैन्याचा तो पुढारी आहे, सैन्याला चालवणारा आहे, युद्ध करणारा आहे. मोशेचा सेवक आहे. मोशेचा कोण आहे? तो सेवक आहे. मोशे सारखा मोशे सोबत कायम अगदी सोबत चालणारा व्यक्ती आहे आणि एक दिवस नाही 40 वर्ष मोशे सोबत चालणारा व्यक्ती आहे यहोशुवा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अधीन राहून काम करणं इतकं सोपं नाही. अधीन राहून सेवा करणं इतकं सोपं नाही. अधीन राहून वाट पाहणं देवाची इतकं सोपं नाहीये. लक्षात घ्या. कोरह असेल किंवा अजून बरेच दातान असेल, अभिराम असेल आणि हे सगळे जे लोक होते ना, हे सगळे लोक आधी न राहता मंडळीला आणि त्याच्या कार्याला विरोध करणारी माणसं होती. त्याच्या कुरकुरीत भाग घेणारे हे लोक होते आणि त्यामुळे त्यांचा नाश झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि बऱ्याचशाच लोकांनी, मिरियाम एक कुरकुर करणारी होती लीडरशिप करून आणि वेगवेगळ्या प्रकारची लोक आपण पाहतो. पण लक्षात घ्या, कोरह आणि यहोशुवाची तुलना ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस मध्ये काही डिफरन्स आपण पाहणार आहोत की नेमकं ते काय करत होते. कारण कोरह कोण होता? एक पुढारी होता. आपण वाचा माझ्या बरोबर. गणनाचा 16 1 पासून 3 पर्यंत आहे. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की तो पुढारी होता म्हणून. काय लिहिलंय ते? मोशे दुसरं वचन, हे इस्रायलातील 250 लोकांना बरोबर घेऊन मोशे विरुद्ध उठले. हे लोक सरदार असून मंडळीचे प्रतिनिधी व नामांकित पुरुष होते. अजून एका ठिकाणी वचन आहे 26वा अध्याय, गणनाचं 26वा अध्याय 11वं वचन. त्या ठिकाणी सुद्धा लिहिलंय की ते लोक काय होते? पुढारी होते. आणि मला वाटतं त्याचं 9 वचन असेल, 9-10. ज्या समयी ती 250 पुरुषांची टोळी अगदी भस्म होऊन मरण पावली, त्या समयी पृथ्वीचा अलियाबाचे मुलगे नमोए, दाथान व अभिराम, हे दाथान व अभिराम मंडळीतले निवडक पुरुष होते. कोरहच्या टोळीने परमेश्वराला विरोध केला तेव्हा यांनी त्या टोळीत सामील होऊन मोशे व आरोन यांच्या विरुद्ध कुरकुर केली. हालेलुया. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं कोरह, दाथान, त्याच्यानंतर अभिराम हे सगळे जण कोण आहेत? एक पुढारी आहे, पुढार करणारे आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात की ते लोकांच्या समोर जाऊन लोकांना लीड करणारी माणसं आहेत. लीडरशिप करणाऱ्यांना नेहमी सावध राहावं लागतं. आपल्याला लीडरशिप आवडते, कुणाला कुटुंबामध्ये आवडते, कुणाला मंडळीत आवडते, कुणाला प्रार्थनेच्या ठिकाणी आवडते, कुणाला वेगवेगळ्या ठिकाणी आवडते, कुणाला कामाच्या ठिकाणी आवडते. आणि लीडरशिप मध्ये काही गुण असायला हवे. हालेलुया. गुणधर्म असेल. बायबल काय सांगतं? काही गुणधर्म सांगतं. वाचा माझ्याबरोबर 1 तिमोथेला 15चा 3रा अध्याय. नवीन करारामध्ये आपल्याला लीडरशिप विषयी काही गुणधर्म दिलेले आहेत आणि त्या गुणधर्माविषयी आपण या ठिकाणी पाहतो. तिसरा अध्याय आणि त्याचं 1 पासून वचन आहे. तुला सापडलं ते वाचा. कोणी अध्यक्षाचे काम करून पाहतो तर तो चांगल्या कामाची आकांक्षा धरतो. हे वचन विश्वसनीय आहे. अध्यक्ष अदृश्य, एका स्त्रीचा पती, नेमस्त, स्वस्थ चित्त, सभ्य, अतिथीप्रिय, निपुण शिक्षक असा असावा. तो मध्यमी व मार्गार नसावा, तर सौम्य, भांडण न करणारा, द्रव्य लोभ न धरणारा, आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवणारा, आपल्या मुलाबाळांना भेद मर्यादेचे वळण लावून त्यांना स्वाधीन ठेवणारा असा असावा. ज्याला आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही तो देवाच्या मंडळीचा सांभाळ कसा करेल? त्याने गर्वाने फुगून जाऊन सैतानाप्रमाणे शिक्षेत पडू नये म्हणून
नसावा, त्याची निंदा होऊ नये व त्याने सैतानाच्या पाशात सापडू नये, म्हणून त्याच्याविषयी बाहेरच्या लोकांनीही चांगली साक्ष दिलेली असावी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हे सेवेचे मापदंड आहेत. बाजूला सांगा, सेवेचे मापदंड आहेत. पुढारीपणाचे मापदंड. पुढारीपणाचे मापदंड म्हणजे आता कोणाला मापदंड नकोय, आता कोणाला नियम नकोय, आता कोणाला कानून नकोय, आता कोणाला कुठल्याही प्रकारचं बंधन नकोय. मी वागीन माझ्या मनापरी, अशा प्रकारचं आता जे लिडरशिप आहे. मग घरामध्ये जर त्याला लिडरशिप करायचं आहे, हम करेसो कायदा म्हणायचा, म्हणजे मी काय सांगेन ना तेच करायचं, बाकी मला काही नियम सांगायचे नाही. मग बायकोने काय सांगायचं नाही, मुलांनी काय सांगायचं नाही, असं पुरुष म्हणतो. किंवा जर स्त्री पुढारी पण करू इच्छित असेल तर स्त्रीला सुद्धा असंच म्हणायचं असतं की मला नवऱ्याचे काही नियम ऐकायचे नाहीत, मला काही मुलांचे नियम ऐकायचे नाहीत. मंडळी सुद्धा त्याला जर पुढारी पण करायचं असेल तरी सुद्धा अशाच प्रकारे म्हणतात, कारण त्यांना स्वतःसाठी काही नियम लावून घ्यायचे नाहीत. स्वतःसाठी नियम लावून घ्यायचे. पण जो पुढारी पण करतो ना त्याला स्वतःसाठी नियम लावावे लागतात. कोरह स्वतःसाठी नियम लावणारा नव्हता आणि म्हणून तर त्याचं पद्धत झालेलं आपल्याला पाहायला मिळते. पुढारी होता पण असा पुढारी की जो आपल्याच जीवनामध्ये त्याला विचारच केला नाही. कारण त्या काळात पुढारी भरपूर होते. कोण कोण पुढारी होते? यहोशुआ पुढारी होता, अहरोन पुढारी होता, मिर्याम पुढारी होती, आणि त्याच्यानंतर एलाजार पुढारी होता, यथामार पुढारी होता, नाबाद पुढारी होता, अबिहू पुढारी होता, आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबत असणारे कालेब पुढारी होता, त्याच्यानंतर बसालेल पुढारी होता, आणि हूर पुढारी होता. हे सगळेजण पुढारी माणसं होती. मी तुम्हाला नावं सांगितली आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणी तुम्हाला यांची नावं पाहायला मिळतील. तुम्हाला गणनाचं पुस्तक वाचावं लागेल, निर्गमचं पुस्तक वाचावं लागेल. घरी जाऊन अगदी निवांतपणे या आठवड्यामध्ये 2 पुस्तकं वाचून काढा. एकामध्ये 40 अध्याय आहेत आणि एकामध्ये 32 अध्याय आहेत. हे दोन्ही पुस्तकं वाचा. तुम्हाला पाहायला मिळेल की बऱ्याचशाच गोष्टी त्या ठिकाणी देवबापाने शिकवलेल्या आहेत. हालेलुया. हे सगळेजण पुढारी होते. ना यहोशुआने तक्रार केली, ना यहोशुआने कुरकुर केली, ना हूर त्याचा हात पकडून राहणारा त्याला कुरकुर केली, अहरोनाने कुरकुर केली नाही. त्याच्यानंतर बसाले जो निवास मंडपामध्ये काम करणारा होता त्याने कधी कुरकुर केली नाही, मोशे विरुद्ध बंड केलं नाही. त्याच्यानंतर एलाजार जो आहे त्यानं कधी कुरकुर केली नाही. तो याजक होता, अहरोनाचा मुलगा होता, आणि यथामार जो होता तो अहरोनाचा मुलगा होता, त्यानं कधी कुरकुर केली नाही, त्यानं कधी मोशे विरुद्ध बंड केलं नाही. हे सगळेजण प्रामाणिकपणे आपापलं काम आपापल्या लेवलवरती जे काही त्यांना नेमून दिलं होतं ते सगळं करत राहिले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्हाला तुमचं काम, तुम्हाला नेमून दिलेलं काम तुमच्या जीवनामध्ये नियम लावून, जे नियम प्रभूने लावले त्या नियमाच्या आधी राहून करावं लागेल. हालेलुया. यहोशुआने 40 वर्ष ते केले. एक दिवस नाही. किती दिवस? 40 वर्ष. या ठिकाणी ज्यावेळेस आपण पुढारीपणाची कर्तव्य वाचतो त्यावेळेस आपल्या घरची व्यवस्था पाहायला सांगितली, आपल्या मुलांना भिडमर्यादित शिक्षण द्यायला लावले, त्याच्यानंतर व्यसनापासून दूर राहायला सांगितलेलं आहे, त्याच्यानंतर नम्र राहायला सांगितलेलं आहे. स्वतःवरती जे काय, कारण त्या ठिकाणी जे नियम सांगितलेत ना जास्त करून स्वतःवरती कार्य करायला सांगितले. जास्त करून कुठं कार्य करायला सांगितलं? स्वतःवरती. एक तर स्वतःच्या शरीरावरती, स्वतःच्या जीवनावरती, डोक्यावरती, स्वतःच्या बुद्धीवरती आणि स्वतःच्या विचारावरती आणि स्वतःच्या कुटुंबामध्ये कार्य करायला सांगितलं. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच लोकांना लिडरशिप करायचं आहे पण स्वतःच्या घरचं काहीही त्यांना देणं घेणं नाही. तुम्हाला पुढारी पण करायचं का? तर तुमच्या घराला आत्मिक वळण लावावं लागेल. बाजूला सांगा, तुझ्या घराला आत्मिक वळण लावावं लागेल. तू जर प्रार्थना करणार आहेस तर तुझी बायको पण प्रार्थना करणारी असली पाहिजे. जर तू प्रार्थना करणारी आहेस तर तुझा नवरा पण प्रार्थना करणार असलं पाहिजे. ते युद्ध तुम्हाला करावं लागेल. काय करावं लागेल? युद्ध करावं लागेल. उगाच पुढारी देव कुणालाही नेमत नाही. असं बनणारे भरपूर मी पाहिले की मला पुढारी व्हायचं आहे पण त्यांच्या स्वतःच्या घरात त्यांचा बँड वाजलेला असतो. कोणीही त्यांना पुढारी म्हणत नाही. अरे काय प्रार्थनेला जातो, घरातलं पाहिजे बघ असं म्हणतात त्याला. रोज प्रार्थना करत बसतो आणि रोज इथं घरामध्ये भांडण करतो, वादवाद करतो, आणि तू आम्हाला घरात नरक केलेस आणि बाहेर जाऊन लोकांना काय शिकवतो? स्वतःच्या जीवनावर तुम्हाला काम करावं लागेल, स्वतःच्या कुटुंबावर काम करावं लागेल, स्वतःच्या लाईफ वरती तुम्हाला काम करावं लागेल. लक्षात घ्या. तरच तुम्ही चांगले पुढारी बनवू शकताय. नाहीतर तुम्ही असाल मस्त लोकांना दाखवणारे, कारण लोकांना दाखवणारे भरपूर आहेत जण असे, भरपूर जण असे आहेत. यहोशुआ असा पुढारी होता का? कारण यहोशुआ कित्येक तरी वर्षानंतर, यहोशुआ 24:15 मध्ये तुम्हाला वाचायला मिळतं, तिथं असं यहोशुआ म्हणतो की मी आणि माझे घराणे तर कुणाची सेवा करणार? देवाची सेवा करणार, परमेश्वराची सेवा करणार. तुम्ही ठरवा की तुम्ही कुणाची करणार. हालेलुया. म्हणजे इतक्या वर्षानंतर 40 वर्ष मोशेसोबत चालला, 40 वर्ष देवासोबत मोशेसोबत प्रामाणिक राहिला, पुढारी पण केलं.
युद्ध जिंकलं कनानातलं आणि सगळं युद्ध जिंकल्यानंतर 130 वर्षाचा 110 वर्षाचा तो झाला. 110 वर्षानंतर तो असं म्हणतो की मी आणि माझं घराणं संपूर्ण घराणं मी देवाची सेवा करणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कोरह मात्र मरण पावला, त्यात तो मेला, घरात लोक मेली, प्रॉपर्टी गेली, सगळं गेलं, काहीच राहिलं नाही. कारण बायबल सांगतं की जमीन दुबकली आणि जिवंत गेले आतमध्ये, सगळे जिवंत आहे गेले. परमेश्वराने त्यांना नाश पावला, ते सगळे नाश पावले. परमेश्वराने त्यांचा नाश केला. काय नाश करण्याचं कारण होतं? स्वतःसाठी काही काम केलं, स्वतःसाठी. कुठलाही पुढारी पण म्हणायचं ठीक आहे ह्याला विरोध करायचा, विरोध करायला म्हणून काही लोक विरोध करतात. हा मला आवडत नाही म्हणून विरोध, त्याचे मला तत्व आवडत नाही म्हणून विरोध, त्याचं कॅरेक्टर मला आवडत नाही म्हणून विरोध. पण तात्विक ज्याला विरोध म्हणतात, जे ते बाकीच्या बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगणार. पण मला सांगायचं तुम्हाला की पुढारी पण करण्याने स्वतःच्या जीवनावर काम केलं पाहिजे. बाजूला सांगा पुन्हा एकदा, स्वतःच्या जीवनावर काम कर. स्वतःच्या जीवनावर जोपर्यंत काम करणार नाही, मग तुम्ही उपवास करा, मग तुम्ही स्वतःसाठी प्रार्थना करा. स्वतःच्या जीवनामध्ये काय तुम्हाला असं वाटतं असेल की इथं बदल व्हायला हवा, इथं व्हायला हवं. शिक्षण देणं खूप सोपं आहे. हो, मी या ठिकाणी प्रत्येक आठवड्यात तुम्हाला संदेश देत आहे, सांगत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, मी ज्या पण वेळेस हा तयार करेन, काहीतरी लिखाण करीन, त्यावेळेस मी देवाला विचारतो की प्रभू इथं मी कुठं कमी पडतोय का, आणि यात मला जर काही सुधारणा करायची असेल तर मला मदत कर ते करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला संदेश सांगणं खूप सोपं आहे, लोकांना संदेश सांगणं खूप सोपं आहे. लोकांना असं वाटतं की शिक्षक व्हायचं आहे, शिक्षकांना जास्त शिक्षा होईल असं बायबलमध्ये. शिक्षक व्हायचं का, तो स्वतःच्या लाईफवरती काम करायला लागेल. स्वतःचा जीवन खराब असताना तुम्ही दुसऱ्यांना ज्ञान शिकवू शकत नाही. स्वतः पुढारी पण करू शकत नाही. हा पुढारी असा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे, असं लोकांना नावं ठेवायला खूप वाटतं. पण स्वतः तुम्हाला त्याच्याकडे बोट दाखवण्याच्या अगोदर तुम्ही स्वतः तुमच्या लाईफमध्ये त्या गोष्टी फॉलो केलेत का, करू शकताय का, तुम्ही प्रॅक्टिकली ते करू शकताय का, हे तपासावं लागेल सध्या. आणि ज्याला तपासता येत नसेल त्याला कुरकुर करायची नसते, त्याला गप सहन करायचं आणि आधीन राहून काम करायचं. आणि ज्याला आधीन राहता येत नाही त्याचा कोरह होतो, दुसरं काय होत नाही. लक्षात घ्या, यहोशुआ चांगला पुढारी होता तरी सुद्धा आधीन होता. चांगला पुढारी होता. चांगला पुढारी होता का, युद्ध करणारा. 3 युद्ध त्याने अगोदरच जिंकली होती कनान देशामध्ये जाण्याच्या अगोदर. 3 युद्ध जिंकून सुद्धा तो चांगला पुढारी असून सुद्धा तो पूर्णपणे मोशेचा सेवक म्हणून राहिलेला आहे. हालेलुया. मंडप सोडून जात नव्हता असं सांगतो बायबल. मंडप सोडून जात नव्हता, तो टिकून राहिला होता. तो गेला असता का कोराहासोबत, तो म्हणू शकला असता का, एक दिवस असा आला असता की तो त्या दिवशी म्हणू शकला असता की एवढ्या सगळ्या मंडळीला चालवणारा. कारण तुम्हाला माहिती आहे डोंगरावरती कोणी गेलं नाही मोशेसोबत, फक्त यहोशुआ गेला होता, एकटा गेला होता. त्या ठिकाणी मंडळी पापात पडलेली होती, पण यहोशुआ कुठे गेला नाही. मोशे मस्त 40 दिवस देवाच्या सानिध्यामध्ये अंधकारामध्ये गेला. त्या ठिकाणी देव आहे, त्या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी तो गेला. पण यहोशुआ मात्र वाट पाहत राहिला होता की माझा मोशे येईल, माझा जो लीडर आहे तो येईल, माझा लीडर येईल, माझा लीडर येईल, आम्ही दोघं जण खाली जाऊ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणला असं जाऊ दे का, तिकडे लीडर आरोड बसलेला आहे, तिकडे गंमत चाललेली आहे, लोक नाच गाणं करत आहेत, सगळं करत चालले, तिथं जाऊया आपण आणि त्यांच्यासोबत एन्जॉय करू. इकडे लीडरची वाट पाहण्याची काय गरज आहे. पण लीडरची वाट पाहत बसलो, काही गरज आहे त्याला. उगीच कोणाच्या हातात देव, कोणाच्या हातात अधिकार देत नाही. अधिकार हिसकावून घेणं वेगळं आणि देवाने सोपवणं वेगळं. अधिकार हिसकावून घेता येईल तुम्हाला. कोरा अधिकार हिसकावून घ्यायला निघाला. हिसकावून घेत होता का, हिसकावता आला. घरामध्ये त्यांना लोकांना अधिकारी, तू माझा ऐकायलाच पाहिजे असं बरेच पती म्हणतात, बरेच पत्नी असं म्हणते, तू माझा ऐकायलाच पाहिजे. पण आत्मिक जीवन जगून तुम्ही दाखवायला हवं की तुझं काय ऐकायला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. लोकांनी असं म्हणलं पाहिजे की तुझं ऐकलं पाहिजे, नाहीतर आमचं वाट लागेल म्हणून. पण असं वागत नाहीत लोक आणि त्याला असं वाटतं की माझं ऐकलं पाहिजे. आणि तुझं ऐकून वाट लावून घ्यायचंय का. आत्मिक जीवन जगलं पाहिजे. तुमची प्रार्थनाच इतकी मोठी होऊ द्या, तुमचं आत्मिक जीवनच एवढं मोठं होऊ द्या की त्यांना पश्चाताप झाला नाही की याचं नाही ऐकल्यामुळे आमचं नुकसान झालं. पण बरेच लोक अधिकार हिसकावून घेऊन पाहतात. अधिकार त्यांनाच वाटतं की नाही माझ्या हातामध्ये पाहिजे. तुझं कॅरेक्टर जपलं पाहिजे. पहिले आपलं लाईफ व्यवस्थित केलं पाहिजे, त्याच्यावर काम केलं पाहिजे. आणि काम केल्यानंतर तुम्ही असं म्हणू शकता की नाही मी यहोशुआ आहे, मी अधीन राहून काम करतोय. आणि देवाच्या अधीन मग तुमचा लीडर परमेश्वर असेल आणि मग त्याच्या अधीन राहून तुम्ही काम करत असाल. तुम्ही म्हणत असाल की नाही प्रभूने मला जो लीडर दिला त्याच्या मी अधीन आहे. मग प्रभू आहे, पास्टर आहे, जो कोणी तुमच्या घरामध्ये दिले त्याच्या तुम्ही अधीन राहून काम करत असाल. एक दिवस परमेश्वर तुम्हाला उंचीवर घेऊन जाईल. हालेलुया. कारण देव स्वतः अधिकार सोपवून देतो. यहोशुआच्या हातात दिला का अधिकार? निश्चित दिला. दिला नाही का अधिकार? दिला. आणि कोण दिला?
देवाने दिला, इस्रायलाने दिला नाही, देवाने स्वतः दिला. देवाने यहोशुआ तर शांत बसला होता, पण परमेश्वराने जाणून गेला. परमेश्वर म्हणाला आता उठ, मोशे मेलेला, आता तुला लिडरशिप करायची. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि बायबल असं सांगतं यहोशुआचं महत्व देवाने स्वतः वाढवलं, देवाने स्वतः वाढवलं. कोरोना नाश पावला पण यहोशुआ जिवंत राहिला आणि लीडरशिप करत राहिला, कारण स्वतःवरती काम करत होता. बाजूला सांगा स्वतःवरती काम कर. हे सगळेजण मापदंड सांभाळणारी माणसं होती. बरं, मापदंड समजतं, एक पॅरामीटर असतं. पॅरामीटर म्हणजे या पॅरामीटर, या क्रायटेरिया ज्याला आपण म्हणतो, किंवा ज्याला आपण असं म्हणतो की या साच्यामध्ये बसलं पाहिजे तर तो खरा लीडर आहे, नाही तर लीडर नाही. लक्षात घ्या. पण आताचं लिडरशिपचं पॅरामीटर जे आहे ते लोकांचं बदललेलं आहे. लोकांचं लिडरशिपचं पॅरामीटर काय आहे आता? पैसा. आताचं चमत्कार, आताचं पॅरामीटर जे आहे चमत्कार वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी इथं पाहायला मिळतात का? कुठं? पॅरामीटर मध्ये काहीही पाहायला मिळत नाही. पॅरामीटर मध्ये कॅरेक्टर आहे. हालेलुया. पॅरामीटर मध्ये काय आहे? कॅरेक्टर आहे. तेच सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण कॅरेक्टर जर असेल तरच तो व्यक्ती चांगला लीडर होऊ शकतो. नाहीतर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही मस्त सामर्थ्य असाल आणि तुमच्या घरामध्ये जर तुमच्या घरातल्या लोकांना तुमच्या गोष्टी पटत नसतील, प्रार्थना तुम्ही करताय की नाही करताय हे त्यांनाच खरं माहित असतं. तुम्ही ते आत्मिक जीवन जगताय की नाही जगताय हे त्यांनाच खरं माहित असतं. आणि तिथं जर तुम्ही काम केलं नसेल तर लोकांसमोर तुम्ही कितीही चांगलं शिक्षण दिलं तर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, ना त्यांच्या जीवनावर ना स्वतःच्या जीवनावर. आणि म्हणून काय करा, पॅरामीटर जपायला चालू करा, स्वतःच्या जीवनावर काम करा. पुढारी पण करणाऱ्या माणसाकडे आत्मिक नजर असणं गरजेचं आहे. माझ्याबरोबर काढा निर्गमाचं पुस्तक याचं 33 अध्याय 11 वचन. 33:11. मित्रांशी बोलावे तसे परमेश्वर मोशेशी समोरासमोर बोले. मोशे शामणीकडे परत जात असले तरी त्याचा सेवक नूनाचा मुलगा यहोशुआ हा तरुण पुरुष मंडप सोडून बाहेर येत नसे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काय सांगते बायबल त्या ठिकाणी? मोशे छावणीकडे परत जात असे पण नूनाचा मुलगा यहोशुआ मंडप सोडून बाहेर येत नव्हता. मंडपामध्ये कोण होतं? मंडपामध्ये देव होता. प्रेज द लॉर्ड. मंडपामध्ये कोण होतं? कारण ज्यावेळेस पण मोशे आतमध्ये जायचा त्यावेळेस ढग यायचे. मंडप काय यायचं? ढग यायचे. आणि ढग हे कशाचं प्रतीक होतं? परमेश्वर उतरून आलेला आहे. हालेलुया. कोण आलेला आहे? परमेश्वर उतरून आलेला आहे. आणि यहोशुआला माहिती होतं की इथं देव आहे, इथं बसून राहिलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पुढारी पण करणाऱ्या माणसाला आत्मिक नजर असणं गरजेचं आहे. बाजूला सांगा, पुढारी पण करणाऱ्याकडे आत्मिक नजर असणं गरजेचं आहे. तुम्हाला असं वाटतं का आत्मिक नजर सहजासहजी मिळत नाही? त्याच्या जवळ बसल्यानंतरच आत्मिक नजर मिळते. जे यहोशुआला दिसलं ते बाकीच्या 10 लोकांना दिसलं नाही. कुठं दिसलं नाही? वाचा 14वा अध्याय, गणनाचा 14वा अध्याय. गणना 14वा अध्याय. काय लिहिले त्या ठिकाणी? एक घटना आहे, ती नंतर तुम्ही घरी जाऊन वाचा आणि नंतर तुम्ही हे 1 पासून त्या ठिकाणी 18 पर्यंत तुम्ही वाचू शकताय की ह्या ठिकाणी लोक जे आहेत ते देवाविरुद्ध तुरकुर करतायत आणि त्या ठिकाणी 1 आणि 2च व्यक्ती अशा आहेत की त्यांना त्या गोष्टी दिसलेल्या आहेत. 4थं वचन. आपण कोणाला तरी पुढारी करून मिस्र देशाला परत जाऊया. तेव्हा मोशे व आरोन तेथे जमलेल्या इस्रायलाच्या सर्व मंडळीसमोर पालथे पडले आणि देश हेरून आलेल्यांपैकी नूनाचा मुलगा कालेब आणि यहोशुआ जो आहे तो यहोशुआ या दोघांनी आपले कपडे बांधले. बाकीचे 10 हेर होते, एकूण 12 हेर होते. किती हेर होते? 12 हेर. 12 हेरांपैकी 2 हेरांना, हेर म्हणजे देश हेरण्यासाठी, टेहळणी करण्यासाठी गेलेले होते ते कनान देशामध्ये. मोशे एका ठिकाणी आहे लीडर त्यांचा आणि 12 हेर पाठवले. 12 हेर टेहळणी करून हेरून देश हेरून परत येतात. पण 10 हेर चुकीची बातमी देतात. त्यापैकी 2 हेर आहेत की ते चांगली बातमी देतात. त्यापैकी एक यहोशुआ. प्रेज द लॉर्ड. त्याच्याकडे काय आहे? आत्मिक नजर आहे. त्याच्याकडे काय आहे? आत्मिक नजर आहे. आत्मिक नजर. बाजूला पुन्हा एकदा सांगा, आत्मिक नजर असणं गरजेचं आहे. आत्मिक नजर नसेल ना तर तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी चुकीच्या दिसू लागतील. कारण जगामध्ये आत्मिक नजर जर तुम्ही पुढारी पण करू इच्छिता आणि तुम्हाला असं वाटतं माझा लीडर बरोबर नाही, आत्मिक नजरेतून पाहायला हवं. प्रेज द लॉर्ड. माझं चर्च बरोबर नाही, आत्मिक नजरेतून पाहायला हवं की चर्च बरोबर आहे की नाही. प्रेज द लॉर्ड. माणसाची नजर चुकीची असते. माणसाची नजर, कारण माणसाच्या मनामध्ये येणारी कल्पना सतत वाईट आहे. हालेलुया. काय आहे? बायबल सांगतं की माणसाच्या मनामध्ये येणाऱ्या कल्पना सतत काय आहे?
वाईट आहेत. म्हणून आपल्याला आपल्या मनाप्रमाणे नाही, आपलं जीव सांगतो त्याप्रमाणे नाही, डोळ्याला दिसतं त्याप्रमाणे नाही की याच्या पाठीमागे एक अजून नजर आहे, त्याला आत्मिक नजर म्हणतात आणि ती आत्मिक नजर असायला हवी. 10 लोकांच्या जवळ आत्मिक नजर नव्हती. त्यांना असं वाटलं, ते म्हणाले की आम्ही तिथं गेलो, ते मोठं खूप लोक रेफिलिम आहेत, म्हणजे खूप धिप्पाड आहेत आणि आम्ही त्यांच्याजवळ टोळासारखे आहोत. कोणासारखे आहोत? टोळासारखे. पण यहोशुआ मात्र असं म्हणतो की ते लोक धिप्पाड आहेत, पण आपण त्यांच्यासारखे त्यांच्यापेक्षा सामर्थ्य आहोत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्यांच्यापेक्षा आपण सामर्थ्य आहोत. का सामर्थ्य आहोत? कारण यहोशुआजवळ जी नजर होती ती बाकीच्या लोकांजवळ नव्हती. कालेबाजवळ जी नजर होती ती बाकीच्या लोकांजवळ नव्हती आणि म्हणून 10 लोकांच्या पेक्षा मोठा विश्वास यहोशुआजवळ होता. आणि म्हणून यहोशुआ असं म्हणाला की त्यांच्याकडे जी ज्या गोष्टी आहेत त्याच्यापेक्षा आपल्याजवळ परमेश्वर आहे, आपण आत्ताच जाऊया आणि आत्ताच ते जिंकून घेऊ. प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस पण तुम्ही आत्मिक नजरेने चालाल ना, त्यावेळेस तुम्हाला चांगल्या गोष्टी, जे तुम्हाला चुकीचे वाटते ना, ते सगळं चांगलं दिसू लागलं. तुम्हाला असं वाटू देऊ नका की सगळे लोक तुम्ही आत्मिक नजर केल्यानंतर बदलणार आहे. त्या ठिकाणी मोशे होता, आरोन होता आणि बाकीचे सगळे लोक होते. कदाचित मोशेच्या मध्ये काही चुका दिसत पण असतील लोकांना, आरोनामध्ये काही चुका दिसत पण असतील. आणि असं नाही की मोशे आणि आरोन दोघं चुकले नाहीत, देवाने उलट त्यांना शिक्षा दिली त्यांच्या चुकीमुळे, लक्षात घ्या. पण हे सगळं होत असताना कोराहजवळ आत्मिक नजर नसल्यामुळे त्याने कुरकुर चालू केली. आत्मिक नजर असती ना तर त्यांच्या चुका सुद्धा त्याला चांगल्या गोष्टी दिसल्या असत्या. कारण इतक्या वर्ष मोशेनं त्यांना चालवलं होतं. इतक्या वर्ष तांबड्या समुद्राच्या अगोदर ज्यावेळेस ते विटा करत होते, मोठे मोठे गोडाऊन्स बांधत होते, फारोची गुलामगिरी करत होते, त्यावेळेस त्यांना मोशे वाचवण्यासाठी देवाने पाठवलं. त्या ठिकाणी मोशेने वाचवलं. 10 पिढ्यांच्या मध्ये प्रार्थना केल्या वारंवार आणि चांगली लाईफ जगणारा मोशे एक चांगलं त्या ठिकाणी महालामध्ये राहू शकला असता, अथवा त्या ठिकाणी आपल्या बायको मुलाबरोबर चांगल्या प्रकारचं जीवन जगू शकला असता मिद्यान देशामध्ये. तो पण तो आला, देवाची वाणी ऐकली, चांगलं लिडरशिप करत आला, तांबडा समुद्र दुभागला, इतकी वर्ष लोकांजवळ खस्ता खाल्ल्या आणि लिडरशिप करत असताना कुरकुर झाली, दगडमार करण्यासाठी लोकांनी दगड उचलले, त्याच्या विरुद्ध वाईट बोललं गेलं. एवढं सगळं चाललेलं आहे तरी सुद्धा या ठिकाणी कोराला हे कळलं नाही की हा एक चांगला लीडर, हा एक चांगला लीडर आहे, हा एक चांगला पुढारी आहे. हा याच्या विरुद्ध कुरकुर करणे म्हणजे देवाविरुद्ध कुरकुर करणे, याच्या विरुद्ध बोलणे म्हणजे देवाविरुद्ध बोलणे. आणि ही गोष्ट कोराला कळलं नाही, अभिरामाला कळलं नाही, दाथानाला कळलं नाही, पण यहोशुआला माहिती होती. आणि म्हणून 40 वर्ष यहोशुआ एकही अपशब्द न बोलता निमूटपणे अधीन राहून काम करत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि एक दिवस असा आला की एक दिवस परमेश्वराने त्याच्या हातात लिडरशिप दिली, त्याच्या हातात इस्रायलाचं पुढारी पण दिलं. कोरा आणि यहोशुआची तुलना ज्यावेळेस आपण करतो ना, त्यावेळेस आत्मिक नजर, तुमच्या घरामधल्या गोष्टींकडे आत्मिक नजर पाहिजे होतं. त्याच्याकडे पाहण्यासाठी तुम्हाला आत्मिक नजर पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये काही प्रॉब्लेम्स होत आहेत, आत्मिक नजर पाहिजे तुम्हाला. तुमच्या जीवनामध्ये काहीतरी समस्या निर्माण झालेत, त्याच्या पाठीमागे आत्मिक गोष्टी काय आहेत, आत्मिक कारण काय आहेत, पहिल्यांदा तपासलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण सगळ्या गोष्टी पाठीमागे आत्मिक कारण असू शकतात का? निश्चित असू शकतात. प्रेज द लॉर्ड. आत्मिक कारण प्रत्येक गोष्टी पाठीमागे असू शकतात. आणि म्हणून आत्मिक नजर जी आहे ती तुमच्या आणि माझ्याकडे असलीच पाहिजे. मग आत्मिक जीवनामध्ये काहीतरी, कारण मी नेहमी सांगत आलेलं आहे की जशा प्रकारे जगातलं हे जीवन आपण जगत आहोत ना, तशा प्रकारे एक आत्मिक वर्ल्ड आहे, आत्मिक जग आहे, लक्षात घ्या. आणि त्या जगामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्या ठिकाणी देव आहे, सैतान आहे, सैतानाचे दूत आहेत, त्याच्यानंतर देवदूत आहेत, त्या ठिकाणी मनुष्याचे आत्मे आहेत. आणि या सगळ्यांच्या मध्ये काय चालू आहे? युद्ध चालू आहे. या गोष्टी वेगवेगळ्या प्रकारच्या आत्मिक गोष्टीमध्ये चालू आहे. आणि ते तुम्हाला जर पाहता आलं नाही तर निश्चित अर्थाने जगातले युद्ध तुम्ही जिंकू शकणार नाही. लोक सगळी तुम्हाला चुकीची दिसतील, त्यांचे निर्णय चुकीचे दिसतील, काहीतरी तुम्हाला निराशा येईल, अंतकणामध्ये चुकीच्या गोष्टी घडत राहतील आणि तुम्हाला असं वाटेल की माझं जीवन संपलेलं आहे, समोर जे घडत आहे ते सगळी माणसं चुकीच्या जगामध्ये फक्त मी एकटा बरोबर आहे. पण आत्मिक गोष्टी ज्यावेळेस तुम्हाला बघाल ना, त्याच्या पाठीमागे चालणारं आत्म्याचं काम पहा, त्यावेळेस मात्र तुम्हाला सगळ्या गोष्टी बरोबर दिसू लागतील की हा माणूस असं का वागतो, या माणसाच्या जीवनामध्ये ही समस्या काय आहे, या माणसाच्या जीवनामध्ये ही अडचण काय, देवाने याला आशीर्वाद अजून का केलं नाही, माझ्या जीवनामध्ये अजून समस्या का आहे, घरामध्ये शांती का नाहीये, घरामध्ये आर्थिक अडचणी का आहेत, माझी प्रार्थना देव का ऐकत नाही, माझ्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या समस्यांना मी का फेस करत आहे, इथं गेल्यानंतर मी यशस्वी का होत नाही, आणि त्याच्यानंतर मी रोज प्रार्थना करतो पण असं का घडत नाही, मी प्रार्थना का करू शकत नाही, आणि मी 5 मिनिटाच्या वर बायबल का वाचू शकत नाही, बायबल वाचताना झोप का येते मला, आणि त्याच्यानंतर प्रार्थना करू लागल्यानंतर का बोर वाटतं, आणि जास्त कंटिन्यूपणे आधीन राहणं का जड जातं, आमच्या पालकामध्ये मला का दोष दिसतात, चर्चमध्ये आत्मिक
माणसं जी आहेत ती का अपवित्र वाटतात, ती सगळी चुकीची का वाटू लागतात आणि सगळं आत्मिक काम चाललेलं असताना कुठंच काय चाललेलं नाही असं का वाटतं? आत्मिक नजर नाही. आत्मिक नजर असेल सगळ्या गोष्टी बरोबर दिसू लागतात. तुम्हाला दिसू लागतं तुमचं पास्टर काय करत आहे, विश्वासनाने काय करत आहे, त्यांनी डोळं का बंद केले नाही, हा हात का उंचावलेला आहे, गुडघे का टेकले आणि हा इथंच का बाजूला बसला आणि त्याच्यानंतर हा चर्चलाच का येत नाही, आला तर का येऊन या ठिकाणी काय करतो हे सगळं समजू लागेल. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आत्मिक नजर असणं गरजेचं आहे, कारण देव या ठिकाणी आत्मिक नजर तुमची बदलू इच्छितो. अजून एक आत्मिक तत्व तुमच्या जीवनामध्ये असली पाहिजे. वाचा माझ्या बरोबर गणनाचं पुस्तक 27 अध्याय 18 वचन. गणना 27:18 आणि त्याच्यानंतर 34:9 वाचा. अनुभव 34:9. तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, मुलाचा मुलगा यहोशुआ याला घेऊन त्याच्यावर आपले हात ठेव, त्याच्या ठाई माझा आत्मा वसत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनुवादाचं पुस्तक 34:9. अनुवाद 34:9. त्या ठिकाणी मुलाचा मुलगा यहोशुआ ज्ञानाच्या आत्म्याने परिपूर्ण झाला होता, कारण मोशेने त्याच्यावर आपले हात ठेवले होते. इस्रायल लोक त्याचे ऐकून परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे वागू लागले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं कुणाच्या ठाई देवाचा आत्मा होता? यहोशुआच्या ठाई. बाजूला सांगा देवाचा आत्मा यहोशुआच्या जवळ होता. हालेलुया. दाथानाजवळ, कोरहाजवळ, अबिरामाजवळ देवाचा आत्मा नव्हता. देवाच्या आत्म्याने त्यांनी काम केलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं कोरह असेल, दाथान असेल, अबिराम असेल, परिस्थिती रूप बदलणारी माणसं होती. परिस्थिती जशी आहे तशा प्रकारे, काळ जसा आहे तशा प्रकारे. आज मोशेचा स्वभाव म्हणजे आवडला नाही तर मोशे वाईट, आणि लगेच आज मंडळीला देवाने जर अन्न दिलं नाही तर मोशे वाईट लगेच, आणि मंडळीमध्ये काही समस्या आली तर मोशे वाईट, पाणी नाही मिळालं तर मोशे वाईट. इस्रायल लोक तसेच परिस्थिती बदलणारे होते का? तांबडा समुद्र दुभागून बाहेर आले, लगेच बाहेर आले आणि लगेच त्यांनी कुरकुर केली पाहायला मिळतं. का? पाणी मिळालं. काय मिळालं नाही? पाणी नाही. तुम्हाला आम्हाला रानात मारण्यासाठी आणलेच का? कारण इथं पाणी नाही, तानेनं आम्ही काय करत आहोत? मरत आहोत. पुढे आले लगेच खजुरीची 70 झाडे झाली परमेश्वराने आणि त्यांना भरपूर पाणी दिलं. त्याच्या पुढे आले, थोडंच पुढे आले आणि म्हणाले की आम्ही मटणाच्या भांड्याभोवती बसून रोज मटण खात होतो, आम्ही कांदा लसूण खात होतो, आम्ही आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी खात होतो आणि ती गुलामगिरी परवडत होती. इथं काय म्हणलं आम्हाला? आत्म्याचं काम पाहिलं नाही. देव काय करते तुम्हाला माहिती आहे? इस्रायल लोकांना परमेश्वराने कनान देशामध्ये लगेच का नेलं नाही? सांगा का नेलं नाही? का नेलं नाही? कुरकुर केली म्हणून नाही. कुरकुर केली म्हणून नाही. सांगा का नेलं नाही? कुरकुर तर केली, कारण होतं त्यापैकी, पण ते सब कारण, सब म्हणजे छोटं कारण, दुसरं कारण आहे. अजून त्यांना आत्मिक गोष्टी शिकवायच्या. काय शिकवायचं होतं? बाजूला सांगा. आत्मिक गोष्टी शिकवायच्या. कारण देव नेहमी एक गोष्ट करतो. ज्यावेळेस पण तुम्हाला पुढे घेऊन जाणार असतो वचनदत्त देशामध्ये, ज्यावेळेस पण पुढे घेऊन जाणार असतो त्यावेळेस आत्मिक तत्व शिकवतं, त्याच्यानंतरच पुढे नेत. त्याशिवाय देव पुढे नेत नाही. बाजूला सांगा. देव आत्मिक तत्व शिकवतो. आत्मिक तत्व ज्याला शिकली नाहीत ना तो पुढच्या पायरी कधीच जात नाही. तो मस्त थडपड करू द्या, मस्का लावू द्या आणि तो साहेबाची ओळख काढू द्या आणि त्याच्यानंतर हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू द्या आणि चाड्या करू द्या, चुगल्या करू द्या, मारहाण करू द्या, भांडण करू द्या, वादविवाद करू द्या, प्रार्थना करू द्या, डोकं फोडू द्या, काही करू द्या, जात नाही पुढे. इस्रायल लोकांनी हे सगळं केलं होतं पण ते पुढे गेले नाही. देव म्हणाला नाही, मी तुम्हाला नियम शिकवणार, मी तुम्हाला नियम शिकवणार. मी काय आहे, मी कोण आहे, मी कसा आहे, माझी भक्ती कशी करायची, मी कशी प्रार्थना ऐकतो, माझी प्रार्थना कशी करायची, माझ्या जवळ काय घेऊन यायचं, मी कधी प्रसन्न होतो, मी कधी नाराज होतो, मी कसा उतरतो, माझी उपस्थिती कुठं असते कुठं नसते, आणि मला काय आवडतं, मला काय नाही आवडत, मी कधी तुम्हाला सोडून जाईल, मी कधी तुमच्या जवळ राहील, हे सगळं मी तुम्हाला शिकवेन. मग त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढे येईन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लक्षात येते मी काय सांगतो तुम्हाला? आणि हे सगळं देवाने 40 वर्ष त्यांना शिकवलं. लक्षात घ्या. ते लवकर शिकले नाहीत ही त्यांची चूक आहे. हे लवकर शिकले नाही. देव त्यांना ते 4 दिवसात शिकवू शकत होता, देव त्यांना महिन्याभरात शिकवू शकत होता, देव त्यांना 1 वर्षात शिकवू शकत होता, पण त्यांना ते शिकायसाठी 40 वर्ष घेतली. ही त्यांची चूक आहे. पण देव शिकवू शकत.
देव एका वर्षात शिकवू शकत होता का नाही? हो, शिकवू शकत होता. पण देवानं त्याने शिकलं नाही, ते शिकले नाही. तर त्यांची मिस्टेक आहे ती. कोरह, दातान वगैरे या सगळ्या लोकांना आत्मिक नजर नव्हती, आत्मिक गोष्टी माहीत नव्हत्या. त्यांना आत्म्याचं तत्व माहीत नव्हतं. लक्षात घ्या, आत्म्याचं तत्व ज्याला समजतं, याकोबाजवळ मी मागच्या वेळेस सांगितलं आत्म्याचं तत्व होतं. काय होतं? आत्म्याचं. आणि यसावाजवळ ते नव्हतं. यसावाला वाटलं मी बायका करून वडिलांना प्रसन्न करू शकतो. 3 बायका लग्न केली, ते 3 लग्न केल्यानंतर मी काय करतो? वडिलांना प्रसन्न करतो. पण वडील प्रसन्न झाले का त्यांनी? आई प्रसन्न झाली का? देव प्रसन्न झाला का त्यांनी? नाही झाला का? याकोबाजवळ आत्मिक तत्व होतं. आत्मिक तत्व होतं. त्याला माहिती होतं की देवाला कसं प्रसन्न करून द्यायचं, देवासोबत कसं राहायचं. आणि देवासोबत राहिलेली 20 वर्षांनी देवानं आपल्या अभिवचनाचं रिवाइज केलं. देवानं नवीनीकरण केलं आपल्या अभिवचनाचं. आणि नवीनीकरण करून पुन्हा एकदा देवानं त्याला अभिवचनं दिली. आणि देव म्हणाला मी तुझ्यावरती काम करत आहे. हालेलुया. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही आत्मिक तत्व शिकता त्यावेळेस देव तुमच्यावरती काम करतो. यहोशुआला ती माहिती होती का? हो, माहिती होती. म्हणून तर मंडपात बसलो होतो. म्हणून तर कुठे गेला नाही? कुरकुर करायला गेला नाही. मोशे विरुद्ध बोलायला गेला नाही. पाणी मिळालं की नाही बघायला गेला नाही. अन्न मिळालं की नाही बघायला गेला नाही. हे सगळं त्याजवळ त्याला गरज नव्हती करायची. हो, त्याला पण गरज होती. पाणी पाहिजे होतं, अन्न पाहिजे होतं, त्याला पण सगळं पाहिजे होतं. पण हे सगळं तो तपासत बसला नाही. तुम्हाला मिळते नाही मिळते मला माहिती आहे, मिळेल त्यांना, कारण ते कुरकुर करतात मिळून जाईल. पण समजा जर देवाला द्यायचं तर देव देईल. प्रेज द लॉर्ड. मंडपात बसून आहे. आत्मिक तत्व शिकतो. आत्मिक तत्व जो शिकतो तो पुढे जातो. तोच खरा लीडरशिप करू शकतो. लक्षात घ्या. नाहीतर तुम्हाला सगळी माणसं बरोबर चुकीची दिसणार. हा चुकीचा आहे, तो चुकीचा, तो चुकीचा, बायको चुकीची म्हणून मी असं आहे. माझ्या घरामध्ये माझी मुलं चुकीची वागतात म्हणून माझ्या घरामध्ये भांडण आहेत, वादविवाद आहेत. माझा मालकच बरोबर नाही, इतकी वर्षापासून बघा त्यासोबत प्रामाणिक आहे, तोच चांगला नाही म्हणून मी असं आहे. मी इतकाच कष्ट करतोय पण माझा पगार कधी वाढलाच नाही म्हणून माझ्या जीवनामध्ये मी आर्थिक आशीर्वादित का झालो नाही? कारण मला कधी लोक त्यांनी पगारच वाढवला नाही. माझा आर्थिक आशीर्वाद कसा मिळेल मला? आणि माझ्या जीवनामध्ये, कारण ज्याला आत्मिक तत्व समजते ना त्याला समजतं की आर्थिक वाढ का झाली नाही. त्याला समजतं माझ्या जीवनामध्ये कुठं समस्या आहे, बँक बॅलन्स का वाढत नाही, त्याच्याकडे आत्मिक कारण आहे. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, आपल्या मॅक्झिमम आपण जी सगळी माणसं बसलो नाही पण इकडे आजूबाजूला जे काही तुमच्या बसलं त्या सगळ्यांच्या पाठीमागा, जगातल्या प्रत्येक माणसा पाठीमागा आत्मिक कारण असतं का? आत्मिक कारण सैतान प्रत्येकाच्या मागं आहे. कोणाच्या पाठीमागे जास्त प्रमाणात आहे, कोण हिट लिस्ट वरती, पण कोणी तर शेवटच्या नंबरावर असतो. पण सैतानाच्या हिट लिस्ट सगळ्यांच्या त्याच्याकडे जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये सगळेजण तुम्ही आहात का? सगळेजण आहात. कोणीतरी मी हिट लिस्ट वरती आहे, माझ्या खाली कॉल पण नंबर येत होतो सगळ्यांचा, पण नंबर मात्र सगळ्यांचा आहे. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांचा नंबर आहे. लक्षात घ्या. आणि तो काम करत आहे. आणि त्याला हरवण्यासाठी तुमच्याकडे आत्मिक नजर पाहिजे. आत्म्यामध्ये काय चाललंय हे तुम्हाला समजलं पाहिजे. जर नाही समजलं तर तुम्ही काय कराल? कोरह दातांसारखे कुरकुर कराल, माणसाला दोष द्याल, हा चुकीचा तो चुकीचा आहे, आणि स्वतःच्या जीवनाची वाट लावून घ्याल. दुसरं काय होणार नाही. यहोशुआ शांत राहिला, तो म्हणाला मी शांत राहतो. आणि बायबल सांगतं की देवाला ओळखलेलं होतं की याच्या काही देवाचा आत्मा आहे आणि तोच लीडर होईल. हालेलुया. तोच पुढारी होईल. त्याला मी पुढे घेऊन मंडळीला पुढे जाणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून आत्म्याची नजर असणं किंवा आत्मिक तत्व असणं तुमच्या जीवनामध्ये गरजेचं आहे. परिस्थितीनुरूप तुमचं जीवन आत्मिक तत्व बदलली नाही पाहिजे. तुमचं परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये कठीण येऊ शकते. घरामधली माणसं कुरकुर करू शकतात, घरातले लोक विचित्र वागू शकतात, आणि कदाचित पालकाचे निर्णय चुकू शकतात, मंडळीतली लोक चुकीची वागू शकतात. बिझनेस नेहमीच व्यवस्थित चालेल असं नाही, बँक बॅलन्स नेहमीच तसाच आहे असं राहील असं नाही. लक्षात घ्या. एक दिवस लाखो रुपये, पुढच्या महिन्यात 1 रुपये असतील तुमच्याकडे, असू शकतं असं. लक्षात घ्या. पण सगळं काही झालं तर आत्मिक गोष्टी आहे असं राहिलं पाहिजे. तुमची प्रार्थना आहे असं राहिली पाहिजे, आज्ञापालन आहे असं राहिलं पाहिजे, आणि जे काही तुमचं देवासोबतचं नातं आहे ते आहे असं राहिलं. मन्ना नाही मिळालं, इस्रायल म्हणाले हा देव आहे की नाही कोणाच ठाऊक, आणि मटण नाही मिळालं ते म्हणाले देव कुठे आहे कोणाच ठाऊक, कुठे गेला काय माहित. म्हणाले का असं? तांबड्या समुद्रासमोर आले, म्हणाले इतका मोठा समुद्र आहे, कोण जाणार याच्यातून पलीकडे? शक्य आहे का? नाही शक्य, अजिबात जाणं शक्य नाही. मानवीय नजरेने पाहिलं तर तांबड्या समुद्रातून पलीकडे जाणं शक्य नव्हतं. ज्यावेळेस आत्मिक नजर आली त्यावेळेस मोशेला देवाने सांगितले काठी उभा आत्मिक वाट काढणारा परमेश्वर. हालेलुया. देवाने आकाशाला आज्ञा दिली आणि आकाशातून मटण पडलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण देव आपला पुरवठा करणारा आहे, पण पुरवठा करण्याबरोबर आपल्याला आत्मिक नजर असणं गरजेचं आहे. परिस्थितीनुरूप कोरहाचं अंतःकरण बदललं, यहोशुआचं बदललं नाही. 40 वर्षात कठीण परिस्थिती आली नसेल का?
कोणी त्याला म्हणाल नसेल का यहोशुआला की अरे तू इतकी दिवस मोशेसोबत आहे, कधी तुला मोशे तर म्हातारा झालाय, आता मोशेचे केस पिकले आणि इतकी दिवस तू पुढारी होशील, उद्या पुढारी होशील, मग पुढारी होशील आणि तू तर युद्ध करतोस आणि सगळं युद्धाचं सामर्थ्य जवळ. मोशे डोंगरावर बसून राहतो, त्याला हात पण वर उचलता येत नाही, त्याला तलवार चालवता येत नाही आणि तू तर तलवार चालवणारा माणूस आहेस आणि तू लीडर होणार नाहीस का? म्हणाल नसेल त्याला कोणीतरी म्हणाला असं असेल आणि बघ यहोशुआ म्हणला असेल आत्मिक नजर नाहीये. देव ज्यावेळेस मला अधिकार देईल त्यावेळेस मात्र माझ्याकडे अधिकार असणार. हालेलुया. त्याच्याकडे आत्मिक नजर होती आणि म्हणून त्या कुरकुरीत सुद्धा 40 वर्षात बऱ्याच लोकांनी त्याच्यासमोर बोललं असणार. पाठीमागे चर्चा होत नसतील का? निश्चित अर्थाने होत असतील. पाठीमागच्या गोष्टी आपल्याला बऱ्याच पडद्या पाठीमागच्या माहित नाही, पण पडद्या पाठीमागं असं काहीतरी होत राहतं, तुमच्याही जीवनात होत राहील. लक्षात घ्या. होणार नाही का? निश्चित होईल. तुम्हाला पण घरातली लोक म्हणतील आणि कुटुंबातली माणसं म्हणतील तुझ्या जीवनामध्ये असं का चाललेलं आहे, देव काम करत नाही का? योबाची बायको त्याजवळ आली, योबाची बायको काय म्हणाली की देवाला शिव्या शाप द्या आणि मरून जा. इतकी दिवस खराब आशीर्वाद आणि या सगळ्या गोष्टीचा लाभ योबाच्या बायकोने घेतला होता का? घेतला होता. श्रीमंतीचा लाभ घेतला होता का? सगळी श्रीमंती उपभोगत नव्हती का ती? हो, निश्चित अर्थाने उपभोग केली, पण सगळं संपल्यानंतर मात्र देव लगेच वाईट झाला. पण योग म्हणाला देवाकडून फक्त सुखच घ्यावं नाही. आत्मिक असणारा माणूस परिस्थिती रूप बदलत नाही, जसा तसा राहतो. जसा तो अगोदर होता तसाच राहतो. पैसा असो अथवा नसो, लिडरशिप चांगली असो अथवा नसो, कुणी काही परिस्थिती बिघडत जाओ अथवा काही हो, मला काही फरक पडत नाही. मी देवाचा गौरव करणार आहे, मी देवाची प्रार्थना करणार आहे, मी बायबल वाचणार आहे, मी रोज माझी देवासोबतचं नातं आहे घट्ट टिकून आहे, मी ते सोडणार. माझं अत्यंत घट्ट देवासोबत संबंध आहे. हालेलुया. देवाला मला आत्मिक तत्व काय झालेले शिकवले. तुमची आत्मिक तत्व जर तुम्ही शिकला असाल तर निश्चित तुम्ही सोडून जाणार नाही. दातारानं कोरानं ते विसरले की ते लीडर आहे, ते पुढारी. 250 लोक मेली त्यांच्यामुळे. आणि तुम्हाला माहिती आहे 250 लोक नाही तर 14,300 लोक नंतर मेली. किती लोक मेली? 14,300 लोक त्या ठिकाणी मेली. 14,700 लोक, 14,700 लोक मेली दुसऱ्या दिवशी. म्हणजे इतक्या लोकांना मारण्यासाठी एक व्यक्ती कारणीभूत, एक व्यक्ती. त्यांचा मृत्यू साधारण मृत्यू नाही. देव हिशोब घेणार नाही अशा लोकांचा, निश्चित अर्थाने घेईल. आज कदाचित माणसाला लोक मारत नाही पण त्याचा आत्म्याचा खून करतात. त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भावनांचा, इच्छांचा, सगळ्या गोष्टींचा खून करतात. त्यांना असं वाटतं की नाही हे सगळं मी करतो ते बरोबर आहे, माझ्यासारखा जगात बरोबर कोणीच नाही. हे म्हणण्या अगोदर स्वतःला तपासा. हे म्हणण्या अगोदर आपल्या स्वतः डोकावून पहा की मी आज किती प्रार्थना केली. एखाद्या 5 तास प्रार्थना करणाऱ्या माणसाला तुम्ही नावं ठेवण्यापूर्वी आपल्या अंतःकरणामध्ये विचार करा की मी 5 मिनिट तर करत आहे का, म्हणजे अर्धा तास तरी घालवत आहे का देवासोबत. त्याचं उडे धोरे काढण्याच्या अगोदर किंवा त्याच्या जीवनातल्या गोष्टी तपासण्या अगोदर स्वतःला तपासणं गरजेचं आहे. लोक स्वतःला तपासत. त्याच्याविषयी 4 गोष्टी पाठीमागं बोलणं सोपं असतं. सोपं असतं का? निश्चित अर्थाने सोपं. खूप सोपं काम आहे ते, पण ते सोपं काम अनेक मोठ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये नुकसान घेऊन येतं. असं नुकसान घेऊन येतं का? निश्चित अर्थाने नुकसान घेऊन येतं. कोराच्या जीवनात घेऊन आलं का नुकसान, मोठं नुकसान घेऊन आलं. कारण एक दिवस मनातल्या गोष्टी बाहेर पडल्या आणि कुरकुर बाहेर पडली, सगळं काही बाहेर पडलं आणि यहोशुआसारखं नम्र राहिला नाही, तो कुरकुर करत राहिला आणि एक दिवस त्याचा नाश झालेला आपल्याला पाहायला मिळतो. यहोशुआ बना, कोरह कधीच बनू नका. निर्गमाचं पुस्तक 24 अध्याय 13 वचन. तेव्हा मोशे व त्याचा सेवक यहोशुआ उठले आणि मोशे देवाच्या पर्वतावर गेला. मोशे वडिलास म्हणाला आम्ही तुमच्याकडे. या ठिकाणी आपल्याला काय मिळतं? यहोशुआ आणि मोशे कुठे गेले? पर्वतावर गेले. आणि मोशे कुठे गेला? देवाच्या पर्वतावर. यहोशुआ कुठे थांबून राहिला? खाली डोंगरावर. बाजूला सांगा बोलून फक्त यहोशुआ होता येत नाही. बाजूला सांगा बोलून यहोशुआ होता येत नाही. बोलून यहोशुआ होता येतं? कधीच बोलून यहोशुआ होता येत नाही. मी बोलतोय फक्त. ठीक आहे, चांगलं बोलतोय तुम्ही, बोलायला हरकत नाहीये. चांगलं बोललं पाहिजे. बोललं पाहिजे का? पण चांगले विचार पण पाहिजे. प्रेज द लॉर्ड. चांगले विचार असतील तर चांगलं बोलता येईल आणि चांगलं बोलत असाल तुम्ही तर तुमची चांगली कृती सुद्धा असायला. यहोशुआ बोलण्याबरोबर कृती करत होता का? निश्चित अर्थाने करत होता. पण कोरह, दातान, अबिराम वगैरे हे सगळे जे लोक आहेत त्याच्याबरोबरचे लोक आहेत. बऱ्याच आत्मिक लोकांचं जीवन मी पाहिलेलं आहे की त्यांच्या जीवनामध्ये बोलणं आणि कृती ह्या दोन्ही गोष्टी मॅच करत नाही, अजिबात मॅच करत नाही. त्यांची कृती काहीतरी वेगळी असते, त्याचं बोलणं काहीतरी
वेगळं असतं. तुम्ही जे बोलताय ते तुमच्या कृतीत आलं पाहिजे. तुम्ही प्रार्थना करतो म्हणता तर खेळकर केली पाहिजे. तुम्ही बायबल वाचतो म्हणता तर खरोखर वाचलं पाहिजे. जर तुम्ही नम्र आहात असं तुम्ही म्हणताय, पण नम्रता तुमच्या स्वभावात दिसली पाहिजे. लक्षात घ्या. पाठीमागं काहीतरी सगळ्या गोष्टी करत राहतात, तुम्ही म्हणताय की मी नम्र आहे, तर तुम्ही नम्रता धारण केलेली नाही. यहोशुआ कृतीनं होतो, बोलून होत नाही. बाजूला सांगा, यहोशुआ कृतीनं होतो, बोलून होत नाही. लक्षात घ्या. बोलता मला येईल, मी इथं 1 तासभर संदेश देईन, पण तुम्ही गेल्यानंतर मी इथं प्रार्थना करतो की नाही करतो, रोज सकाळी उठून मी या ठिकाणी देवासोबत वेळ घालवतो की नाही घालवतो, हे पाहायला तुम्ही येणार नाही. लक्षात घ्या. ते माझं आणि देवाचं रिलेशन असलं पाहिजे. तुमच्या सेम तुमच्या जीवनामध्ये सुद्धा तशाच प्रकारे मी बोलून, मी तुम्हाला संदेश देईन, शिकवून या सगळ्या गोष्टी होत नाहीत, तर माझी कृती जी आहे, माझं जे पाठीमागं जे पडद्या पाठीमागचं काम आहे ते जास्त महत्वाचं आहे. हालेलुया. पडद्या पाठीमागचं काम देवाशिवाय कोणालाच दिसत नाही, कोणालाच नाही दिसत. तुम्ही इथं बसलाय, बरेच लोक मला येऊन म्हणतात, पास्टर माझ्या जीवनात समस्याच नाही सुटत. पडद्या पाठीमाग तुम्ही काय करताय तपासा, कारण तपासण्याची गरज आहे. मी इथं आलो, सिस्टरनी अथवा मी तुमच्या डोक्यावर हात ठेवला, मी प्रार्थना केली, तुम्ही आला, आरोग्य मिळण्यासाठी प्रार्थना केली, अजून कोणत्या गोष्टीसाठी प्रार्थना केली असेल, तुम्हाला असं वाटलं की सगळं काय मिळालं नाही. तुम्ही पडद्या पाठीमागं म्हणजे इथून गेल्यानंतर काय करताय, घरी काय करताय, तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही काय करताय, प्रवासामध्ये काय करताय, तुम्ही ज्यावेळेस एकटे असता त्यावेळेस तुम्ही काय करताय, कुटुंबामध्ये असताय त्यावेळेस तुम्ही काय करताय, प्रार्थना करताय की नाही, देवावर विश्वास ठेवताय की नाही, तुमचं आत्मिक जीवन आहे की नाही, या सगळ्या गोष्टी देव पडद्या पाठीमागच्या रोज तपासतो. कसा तपासतो? रोज. बायबल सांगतं की जो कोणी आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही, आणि तिथे रोज येत नाही. कसा? रोज. रोज रोज म्हणजे रोज, उद्या नाही, रोज. आज, उद्याचा उद्या, परवाचा परत परवा, म्हणजे रोज मरेपर्यंत तुम्हाला मला रोज वधस्तंभ घेऊन त्याच्या मागे चालायचं आहे. आणि वधस्तंभ गर्व नाही आणत, वधस्तंभ अभिमान आणत नाही, वधस्तंभ पाप आणत नाही, वधस्तंभावर पाप टिकत नाही. तिथं जाऊन भस्म झालेलं सगळं निघालेलं आहे. गर्व तुटलेला आहे, अभिमान तुटलेला आहे, मीपणा तुटलेला आहे, मानवी स्वभाव तुटलेला आहे. फक्त आणि फक्त नम्रपणा आणि आत्मिक गोष्टी, पवित्रपणा वधस्तंभ आहे. प्रेज द लॉर्ड. हे सगळं घेऊन चालायचं. हालेलुया. यहोशुआ बोलून होत नाही. बोलणं तुमचं काय खूप असेल. आता बऱ्याच लोकांनी शिकवलेलं आहे, हे बोलत राहा, ते बोलत राहा, हे बोलत राहा. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. कदाचित अन्य भाषा बोलणाऱ्यांना मी व्यसन करताना पाहिजे. अन्य भाषा बोलणाऱ्या, अन्य भाषा बोलतात जे, आणि ते व्यसनामध्ये आहे. अन्य भाषा बोलणाऱ्यांना व्यभिचारामध्ये अडकलेले मी पाहिले. जे चुकीचे आत्मिक आहेत म्हणून लोकांना माहिती आहेत, अशी बरीच लोक गुप्तपणे व्यसन करणारे मला माहिती आहे. लक्षात घ्या. आणि ते लोकांना असं वाटतं की अरे हा खूप चांगला माणूस आहे, पण त्याच्या जीवनामध्ये जे पडद्या पाठीमागचं काम आहे ते अतिशय भयानक आहे, आणि त्याचा परिणाम कोरोनाच्या जीवनासारखं होतो. यहोशुआचं पडद्या पाठीमागचं काम कुठं बसला होता? यहोशुआ डोंगरावरती जाऊन बसला होता. मंडळी नाही तिथे, लीडर पण नाही, यहोशुआ एकटाच आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यहोशुआ काय करत आहे? यहोशुआ एकटा बसून काय करत असेल? मोबाईल पाहत बसला असेल. प्रेज द लॉर्ड. काय करत होतं? यहोशुआचं पुस्तक होतं. काय होतं? गिल्ली दंडा होता, त्याजवळ बॉल होता, चेंडू होता, बॅट होती. काय होतं? काहीच नव्हतं. अहो देवासोबत बसला होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. देवासोबत बसला होता. देवासोबत वेळेला देवाची प्रार्थना करत होता, आराधना करत होता, प्रभूचं गौरव करत होता. आणि मी लीडर झाल्यानंतर काय करेन ह्या गोष्टी करत होता. यहोशुआ, मोशे आता काय करत असेल, मोशेचे देव काय बोलत असेल, आणि त्या गोष्टी आल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला सांगेल त्यावेळेस मला ते इम्प्लिमेंट कसं करता येईल या गोष्टी तो पाहत होता. आणि कशा प्रकारे पुढारी पण करता येईल, कशा प्रकारे इस्रायल लोक जास्ती आत्मिकतेमध्ये पुढे जातील, निवास मंडप उभा झाल्यानंतर कशा प्रकारे इस्रायलाचं आत्मिक काम उभं राहील, या सगळ्या गोष्टी तपासत होता. अंतःकरणामध्ये देवासोबत बोलत होता. आणि हे पडद्या पाठीमागचं काम होतं, ते कुठेही लिहिलं नाही, पण यहोशुआ हे सगळं करत होता. त्याशिवाय लिडरशिप करता येत नाही. लक्षात घ्या. प्रेज द लॉर्ड. करता येते का? त्याशिवाय लिडरशिप होत नाही. त्याशिवाय देव अधिकार देत नाही. जो कोणी वेळ घालवतो देवासोबत त्याच्याच हातामध्ये अधिकार आहे. त्याच्याच हातात. उगीच कोणाच्याही हातात देव काही म्हणत नाही. हे घे 10 लाख लोक, 10 लाख लोकांपेक्षा जास्त लोक, स्त्रिया मुलं त्यात गणलेली नाही. म्हणजे इतकी मोठ्या संख्येला देव कुणाच्या एका व्यक्तीच्या हातात उगीच देईल का? जो आत्मिक नाही, वाट लावणारा माणूस त्याच्या हातात देईल नाही देणार. अहो 4 माणसं एका माणसाच्या हातात मिळत नाहीत लवकर. लोकांना मी पाहिलेलं आहे 4 माणसावर तरी मला प्रार्थना करू द्या, आणि 4 माणसावर प्रार्थना करण्यासाठी तुला 1 तासभर प्रार्थना करावं लागेल. आणि ती प्रार्थना 1 वर्ष 6 महिने कंटिन्यू करत राहावं लागेल. आणि पडद्या पाठीमागे काम करत राहावं लागेल. आणि एक दिवस मग म्हणेल देव की आता या 4 लोकांच्या तो पुढारी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
पुढारी पण करायचंय का? पडद्या पाठीमागून काय करायला चालू करा? आत्मिक काम, आत्मिक जीवन करायला चालू करा. कोणीतरी तुम्हाला ढकलून आणलेलं आहे असं असायला नाही पाहिजे. तुम्ही मी ढकलून बायबल कॉलेजला पाठवणारी पाहिजे. ढकलून जा इकडे पाठवलं. आई वडिलांनी सांगितलं हा घरात काही काम करत नाही, जा बायबल कॉलेजला. काय कोणाच्या कामाचं नाही, जा देवाच्या कामाला यायचं. आणि ढकलून मी पण ढकलून पाठवतो एकाला. आज घरात बसले सांगून सांगून दमलो मी, पण सेवा झाली नाही. सेवा उगीच कुणाकडून देव करून घेत. कुणाच्याच हातात देव समोर बसणार. तुम्ही इथं बसल्याने समोर देवाने माझ्या हातात ते तुम्हाला दिलं म्हणजे माझं काहीतरी पाहिलं असेल देवा. नाही पाहिलं म्हणून, पाहिलं असेल म्हणून तर देवाने दिलं. कुणाच्याही समोर माणसं कुणी बसत नाही. लक्षात घ्या, तुमचं ज्यावेळेस देवाने पाहिजे, माणूस नाही, माणूस पाहिजे. माणसाने ढकलणं, माणसाने जबरदस्तीनं आणणं. मी सुद्धा बऱ्याच लोकांना इथं अभिषेक करतो, तुम्हाला माहिती आहे की नाही? माहिती निश्चित अर्थाने माहिती. पण ज्यावेळेस देव हातात देतो ना, ते कुणीही त्याच्याकडून काढून घेऊ शकत नाही. कुणीच नाही काढून घेऊ शकत. कारण बायबल सांगतं स्पष्टपणे, ज्यावेळेस योहान बाप्तिस्मा करणारा येशूपेक्षा जास्त शिष्य करत होता, त्यावेळेस येशू काय म्हणाला त्याला, की देव त्याला अनुकूल आहे. हालेलुया, देव त्याला अनुकूल आहे. कारण देवाने त्याच्या हातात ते दिलेलं आहे. कारण स्वर्गातून मिळाल्या वाचून कोणालाही काहीही मिळत नाही. हालेलुया, स्वर्गातून मिळू द्या. आणि स्वर्गात कधी मिळतं? स्वर्गातून पडद्या पाठीमध्ये काम होतं. यहोशुआ पडद्या पाठीमध्ये काम करत होतं का? निश्चित. कोरह बनू नका, कोरह बनू नका, तर यहोशुआ बना. बाजूला सांगा पुन्हा एकदा, कोरह बनू नका तर यहोशुआ बना. माझ्याबरोबर अजून एक वचन वाचा. कोरह बंड करणारा होता आणि यहोशुआ बंड करणारा नव्हता. एक शेवटचा आहे भाग आणि बंद करू. कोरह बंड करणारा होता, यहोशुआ बंड करणारा नव्हता. यहुदा 11, यहुदाचं पुस्तक 11 वचन. नवीन करारामध्ये कोरहाचा उल्लेख आलेला आहे, लिहिले त्या ठिकाणी वाचा. यहुदा 11 पहिला अध्याय, एकच अध्याय आहे त्याच्यामध्ये 11वं वचन. त्यांची केवढी दुर्दशा होणार. कुणाची दुर्दशा होणार ते लिहिलंय. कायनाच्या मार्गाने चालले, द्रव्यासाठी बलावाच्या भ्रांती मार्गात बेकामपणे घुसले आणि कोरासारखे बंड करून त्यांनी आपला नाश करून. कुणासारखे बंड करून नाश करून घेतला? कोरहासारखे बंड. बाजूला सांगा, कोरहासारखे बंड. बंड करण्याचा स्वभाव माणसामध्ये आहे का? आदमापासून बंड करण्याचा स्वभाव आहे. आदमापासून आहे का? आदम आणि हव्वानी देवाविरुद्ध बंड केलं. देवाची आज्ञा मोडली म्हणजे काय केलं? बंड केलं देवाविरुद्ध. तू काय करू शकत नाही हे देवाला त्यांना सांगायचं. तुझ्यापेक्षा चांगलं आम्हाला जास्त कळतं आणि म्हणून तर त्यांनी फळ काढलं. कारण देवानं हिताच्या गोष्टी कोण सांगितल्या होत्या? हवेला सांगितल्या होत्या? सैतानाला सांगितल्या होत्या? नाही. हिताच्या गोष्टी कोण सांगितल्या होत्या? हिताच्या गोष्टी देवानं सांगितलेल्या होत्या. कोण सांगितलेल्या होत्या? हिताच्या गोष्टी देवानं सांगितल्या आदम हव्वाला. पण त्या हिताच्या गोष्टी त्यांनी काय ठेवल्या? बाजूला ठेवल्या. आणि जे डोळ्याला दिसतंय ते त्यांना चांगलं वाटलं. आणि म्हणून हव्वा काय म्हणाली की ते फळ दिसायला सुंदर आणि खाण्यास योग्य आणि मधुर मनोहर आहे असं तिला पाहण्यात आलं. आणि ते पाहिल्यानंतर तिनं ते तोडलं आणि काय केलं? म्हणजे देवाविरुद्ध काय केलं? बंद केलं. आपल्या मनाचं ऐकलं, आपल्या विचारांचं ऐकलं आणि त्याच्यानंतर सैतानाचं ऐकलं. म्हणजेच काय? सैतान आपलं मन किंवा आपला जीव जे काय आपल्याला सांगतो ते देवाच्या गोष्टी विरुद्ध काय करतो? बरं, बंद करतो. आणि बंडाचा स्वभाव तुमच्यामध्ये पहिल्यापासून आहे, लक्षात घ्या. आणि बंद करणं हे आताच्या जगामध्ये काय झालेलं आहे? कॉमन आहे. कॉमन आहे आपल्या महाराष्ट्रासाठी. तर आता ह्या वर्षात राजकारणामध्ये भरपूर बंड झालेले आपल्याला पाहायला मिळते. त्याचा परिणाम काय होईल वगैरे हे आपण नंतर पाहू. म्हणजे दिसणार आहेत आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये की लोक कोणत्या बाजूने आहेत, बंडाच्या बाजूने आहेत अथवा जे चांगल्या गोष्टी करतात त्याच्या बाजूने. पण बंड जे आहे ते नेहमी चांगल्यासाठीच असेल असं नाही. चांगल्यासाठीच असतं का नेहमी? आदम आणि हव्वाचं बंड कशासाठी होतं? वाईटासाठी बंड होतं. जगामध्ये भरपूर बंड झालेले. आपल्या देशामध्ये एका व्यक्तीने खूप मोठा सत्याग्रह उभारला होता. माहिती तुम्हाला? काय त्यांचं नाव? महात्मा गांधी त्यांचं नाव. महात्मा गांधींनी काय केलं होतं? सत्याग्रह केला होता. मिठाचा सत्याग्रह असेल, अजून काय चले जाओ चा सत्याग्रह असेल, है ना, भारत छोडो सत्याग्रह असेल, अजून असं बरंच काय काय त्यांनी केलं होतं. आणि या सगळ्या गोष्टी कशासाठी केल्या गेल्या होत्या?
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी केलं होतं. आणि चांगलं त्याचा परिणाम असा झाला की इंग्रजांना आपला देश सोडून जावं लागलं. इंग्रजांना त्या विरोधात कुठलंही लढाईचं साधन मिळालं नाही, कारण महात्मा गांधी बंदूक घेऊन लढत नव्हते. त्यांचं बंड एक वेगळ्या प्रकारचं बंड होतं, नम्रतेचं बंड होतं, उपवासाचं बंड होतं, सत्याग्रहाचं बंड होतं आणि तुरुंगात राहून शांत राहण्याचं बंड होतं. आणि त्यामुळं ते जिंकले आणि इंग्रजांना देश सोडून जावं लागलं. त्याच्या पाठीमागे बरीच गोष्टी आहेत, बराच इतिहास आहे. आपण त्या गोष्टी जाणतोय सगळेजण, आपण इतिहास वाचलेली माणसं आहोत. पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की बंड नेहमी चांगल्यासाठीच असेल असं नाही. बंड करण्यापूर्वी तुम्हाला तपासणी केलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे एवढे डिनॉमिनेशन आपले जे ख्रिश्चन कम्युनिटीज मध्ये एवढे डिनॉमिनेशन होण्याचं कारण काय? बंड आहे. त्याच्या पाठीमागे कारण काय? बंड आहे. लोकांनी बंड केलं. एक विश्वासनर असतो आणि एक पाळक. विश्वासनरला पाळकाचं अंतकरण, पाळकाच्या गोष्टी आवडत नाही, पाळक आम्हाला चांगलं शिकवत नाही, आत्मिक नाहीये. मग विश्वासनाला काय म्हणतो, मी वेगळी मंडळी स्थापन करणार. मी काय करणार? वेगळी. मग तो 4 लोकांना घेतो, वेगळं स्थापन करतो. मग ती वेगळी मंडळी झाली. मग काही दिवसांनी काही कालांतराने काय होतं, त्याच्यातला पण एक लीडर उठतो आणि तो म्हणतो की आमचा बाळक काय बरोबर नाहीये आणि तो काही व्यवस्थित वागत नाही, त्याचं आत्मिक जीवन बरोबर नाही, मी दुसरं चालू करतो. मग लगेच तो 4 लोकांना घेतो, त्याला दुसरं चालू करतो. असं म्हणत 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 आता हजारो डिनॉमिनेशन. किती आहे? हजारो डिनॉमिनेशन. पण या सगळ्या डिनॉमिनेशनचा परिणाम असा झाला, मागील 1-2 आठवड्यापूर्वी मी एका व्यक्तीला वेगळ्या डिनॉमिनेशन मध्ये असलेल्या वेगळ्या पंथाचा व्यक्तीला मी त्याला सुवार्थ सांगत होतो. आणि सगळ्यात पहिल्यांदा मला माझ्या लाईफ मध्ये सगळ्यात पहिल्यांदा एका येशूवर विश्वास ठेवणाऱ्या माणसाला, येशूवर विश्वास जो ठेवतो ना त्या माणसाला सुवार्थ सांगणं खूप सोपं आहे. पण वेगळ्या पंथाच्या व्यक्तीला सुवार्थ सांगणं किती अवघड असेल त्या दिवशी समजलं मला, कारण त्याला पटतच नव्हतं. तो आणि मी एकाच बायबलवर विश्वास ठेवतोय, तो आणि मी एकाच बायबलवर विश्वास ठेवतोय, त्याचा आणि माझा एकाच बायबलवर विश्वास आहे. एकच बायबल तो पण वाचतोय, एकच बायबल तो जो बायबल वाचतो तेच बायबल मी पण वाचतो. तरी सुद्धा त्याला आत्मिक तत्व माहित नाही, मला आत्मिक तत्व माहिती आहे. कारण ह्या बंडामुळे इतकं नुकसान झालेलं आहे, आत्मिक लोकांचं खूप नुकसान झालं, खूप नुकसान. आणि त्याला मी सांगितलेलं समजलं नाही, समजलं नाही. का समजलं नाही त्याचं कारण माहिती आहे? लहानपणापासून त्याच्या डोक्यामध्ये ती गोष्ट घुमवत आली. कारण मी पाप सोडायला सांगणार आहे, मी वाईट सोडायला सांगणार आहे, मी चांगल्या गोष्टी. आणि त्याला ज्यांनी शिकवले त्यांनी सांगितलं की हे सगळं केलं तर चालतंय, तू स्वर्गात जाण्याच्या अगोदर तुझ्यासाठी प्रार्थना केली जाईल, देव तुला नरकापासून वाचवून स्वर्गात पाठवेल. त्याला सांगण्यात आलेलं आहे कुणीतरी असं. आणि असं सांगितल्यामुळं काय झालं माहिती आहे? असं सांगितल्यामुळं तो नरकाच्या दिशेवर गेला, नरकाच्या दिशेवर गेला. बरीच लोक अशी आत्मिक, ज्या लोकांना आत्म्यामध्ये वाढायला हवं होतं, प्रार्थनेत वाढायला हवं होतं, ज्यांनी खरोखर प्रार्थना करायला हवी होती, ज्यांनी खरोखर बायबल वाचायला हवं होतं, ज्यांनी चर्चमध्ये यायला हवं होतं, बंडामुळे, केवळ कशामुळं? बंडामुळे. कुणीतरी बंड केलं, कुणीतरी त्याला सांगितलं की असं करायचं असतं, ट्रिक टाकली थोडीशी कोरासारखी, असं करूया आपण. झालं, त्याच्या डोक्यात ते घुसलं आणि तो चालत राहिला. आणि जन्मभर मरेपर्यंत चालतात माणसं. आणि ह्या लोकांनी किती लोकांचं नुकसान केले माहिती आहे? 14,700 लोक मिळाले. किती लोक? वाचा माझ्या बरोबर वचन वाचा, मी समजत तुम्हाला. तिथे लिहिलंय गणनाचा 16वा अध्याय 35व वचन आहे. परमेश्वरापासून अग्नी निघाला व त्याने त्या धूप जाळणाऱ्या 250 पुरुषांना भस्म केलं. हा, किती लोकांना भस्म केलं? 250. म्हणजे हे 250 लोक आहेत की जे धूप जाळणारे होते. आणि त्याच्यानंतर 48 आणि 49 वचन वाचा. कोराच्या प्रकरणात जे मेले त्याच्या व्यतिरिक्त मरीने 14,700 लोक मेले. प्रेज द लॉर्ड. किती लोक मेले? 14,000. कोराच्या प्रकरणात जे मेले त्याच्या व्यतिरिक्त मरीने म्हणजे कधी मरी आली? दुसऱ्या दिवशी मरी आली. कारण काय माहिती आहे? कोरह, दाथान, अभिराम या लोकांनी, इतिहास समजून घ्या बरं, जरा वेळ लागला तर हे गोष्ट संपू द्या. आणि संपलं तरी, कारण संपवणं जास्त महत्वाचं आहे, तुम्हाला समजणं जास्त महत्वाचं आहे. ही गोष्ट वेळ जास्त या गोष्टी या ठिकाणी महत्वाचं नाही. कोरह, दाथान, अभिराम हे सगळे जे लोक होते, हे आदल्या दिवशी काय करतायत? मोशे विरुद्ध बंड करतायत. काय करतायत? बंड करतायत, कुरकुर करतायत, विरोध करतायत. आणि मग मोशेने काय केलं? त्यांना दुपारने घेऊन यायला सांगितलं. त्या ठिकाणी तो अध्याय पूर्ण वाचा तुम्ही घरी गेल्यानंतर, 1 पासून 50 पर्यंत तुम्हाला वाचायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे समजेल की नेमका इतिहास कसा आहे.
आणि बंड केल्यानंतर काय झालं माहिती आहे? बंड केल्यानंतर कोरह मेला, दाथान मेला, अभिराम मेला, त्याचं कुटुंबातले सगळेजण मेले. आणि मेल्यानंतर 250 लोक जे धुपाटणी घेऊन आले होते ते सुद्धा मेले. आणि मेल्यानंतर काय झालं माहिती आहे? हे सगळे लोक मेल्यानंतर इस्रायल लोकांनी आपल्या मनामध्ये असा विचार केला की ह्या मोशेनी, अहरोननी आणि जे कोणी लीडर आहेत या सगळ्या लीडर लोकांनी ह्या 250 आणि ह्या 4-5 लोकांना मारून टाकले. त्यांनी तिथं कुरकुर चालू केली. त्यांनी विरुद्ध बोलायला चालू केलं मोशे विरुद्ध. ते म्हणाले की मोशे चुकीचा आहे, अहरोन चुकीचा आहे, हे सगळं चुकीचे आहे. आणि मग त्यांच्यामध्ये मरी पसरली. कुठे? जे लोक विरोधात बोलतात त्यांच्यामध्ये. आणि अशा प्रकारात दुसऱ्या दिवशी त्यांच्यामध्ये 14,700 माणसं गेली. त्यांना कोरह बरोबर वाटत होता, दाथान बरोबर वाटत होता, अभिराम बरोबर वाटत होता, त्यांना ही लोक बरोबर वाटत होती. यहोशुआ, मोशे, कालेब आणि हे सगळे लोक बरोबर वाटत नव्हते. आणि म्हणून ते सगळे 14,700 अजून गेले. बंडामुळे इतक्या मोठ्या लोकांचं नुकसान होतं. गर्दीतले कोणीतरी, तुम्हाला माहिती आहे का, कधी कधी कुठल्या तरी तुम्ही एक न्यूज ऐकली असेल की कुठतर गर्दी होते, कुठतर दंगा होतो आणि दगडफेक होते किंवा काहीतरी होतं आणि पोलीस एका दोघांना पकडतात आणि घेऊन जातात. आणि नंतर तो यासमोर न्यूज चॅनल समोर येतो आणि न्यूज समोर येऊन असं म्हणतो की मी फक्त बघायला गेलो होतो आणि पोलिसांनी मला उगीच पकडलं आणि मला आणलं. मी गर्दीतला होतो, मी काही दगड हातात घेतले नव्हते, मी मारामारी केली नाही, मी कोणाला मारणार नाही, मी बघायला उभा राहिलो होतो आणि मला पकडले बघा. आणि उगीच तो शिकार झालेला असतो. म्हणजे तो गर्दीतला असतो. तो कदाचित गंमत बघायला गेला असेल, भांडण काय बघायला गेला असेल, पाठीमागं अगदी हजारोच्या पाठीमागं उभा राहून म्हणत असेल की तो जय जयकार म्हणतो मी पण म्हणतो असं म्हणणारा असेल. गर्दीतले कोणी होऊ नका. बाजूला सांगा, गर्दीतले होऊ नका. कारण कुठल्याही बंडात सहभाग घेण्यापूर्वी काय चाललंय, कशासाठी चाललंय, कोणतं कारण होणार आहे, याचा परिणाम काय होणार आहे, याच्या गोष्टी काय घडणार आहेत पुढे भविष्यात, हे 1 वर्षांनी किंवा 10 वर्षांनी याच्यातून नेमकं काय निष्पन्न होणार आहे, या गोष्टी तपासा. आणि जर माहिती नसतील तर गप घरात बसा. मी सांगतो ते सत्य आहे. ते 14,000 माणसांपैकी भरपूर माणसं अशी असतील की त्यांना काय नेमकं होतंय काहीच माहित नसेल, काहीच माहित नसेल. 250 लोकांच्या पैकी कोणीतरी त्याला, अरे मी दुपारला घेऊन निघाल, तू पण येतोस का? हो चल चल चल. तो पण निघाल. आता मी बायबल घेऊन चाललो, कुठे? इकडे चालले, चल चल मी पण येतो, आलो, चला चालले. कुठं? बायबल घेऊन चालले. कुठं चालले? ह्याला चालले, तिकडे चाल. मी बोलत नाही काय काय तुम्हाला माहिती आहे. गर्दीतले असतो बरेच. पण गर्दी कुठं चालली त्याच्या पाठीमागे तुम्ही जर जाणारे असाल ना तर एक दिवस तुमचा बंडात कधी सहभाग असेल आणि कधी आत्मिक गोष्टी मरतील हे तुम्हाला समजणार नाही. मी नेहमी या गोष्टीविषयी जागरूक आहे. हे 14,000 तुम्ही काळजीपूर्वक वाचा. या लोकांना खरंच, त्याच्यापैकी मॅक्झिमम लोकांना नेमकं काय चाललेलं हे काहीच माहित नसतं. नेमकं काय चाललेलं आणि खरंच विश्वासणाऱ्यांना खरंच मी तुम्हाला खरं सांगतो की काही लोकांना काय नेमकं चाललंय हे खरंच काही माहित नसतं. आणि ते उगाच बिचारे गर्दीत जात होतो आणि त्यांना काहीच माहित नसतं. हा बोलला बघा आणि नंतर विचारलं तुम्ही असं का वागले? नाही, तो म्हणाला, त्याचा मला फोन आला होता म्हणून मी काय चाललंय काहीच माहिती नाही. मी घेऊन फक्त उभा राहिलो होतो आणि मला उगाच दोषी ठरवलं. तू उभा का राहिलास? घरी का बसला नाही? बघ मारणार. तू उभा राहिला ना तरी पण मारणार. पोलीस असंच म्हणतात त्याला, तू उभा काय राहिला होतास जाऊन तिकडे? तुझे हातात दगड नव्हते, कोण बघितले? तुला पकडले आतमध्ये, बस आता 3 महिने टेन्शन घेऊन. उभा करायला गर्दीत का गेलास? घरी बसायचं होतं. लक्षात घ्या, घरी बसा. तर बंडात सहभाग घेण्यापूर्वी गर्दीतले होऊ नका. विचार करा की तुम्ही काय करताय, कुणाच्या पाठीमागे, कुणाच्याही पाठीमागे डोळे बंद करून जाऊ नका. कोरहानीच बोलवलं, या रे या सगळेजण, लेवी वंशातला तो लीडर आहे ना, होता का लीडर? ज्याला तुम्ही फॉलो करताय ना तो खूप चांगला माणूस असला पाहिजे. तपासा. मी नेहमी सांगत आहे, मेंढराच्या विषयी संदेश देत असताना मी सांगितले तुम्हाला की ज्याला फॉलो करताय ना, कॅरेक्टर तपासा, जीवन तपासा. पैसा बघू नका, त्याचं तामशाम बघू नका, त्याच्याकडे असलेले गाडी, घोडा, बंगला, बँक बॅलन्स बघू नका, त्याचे कपडे बघू नका, सेनचा वास घेऊ नका. सेन चांगला मारतो म्हणून प्रिय आहे असं अजिबात म्हणू नका. इंग्लिश पाडपाड बोलतो म्हणून चांगला आहे. इंग्लिश बोलणारे सगळेच आत्मिक माणसं असतात असं नाही. खरी गोष्ट आहे. कारण जिथे इंग्लिश बोलले जाते ना तिथे जास्त पाप आहे तसं. ही खरी गोष्ट आहे. त्यांना आत्मिक तत्व पुन्हा नव्याने शिकवण्याची गरज आहे. तारण विसरले ते लोक इंग्लिश बोलणारे सगळे. त्यांना तारण म्हणजे काहीच माहिती नाही. मॅक्झिमम तिथला एक सर्वे असं सांगतो की त्याच्यापैकी 50% लोकांना तारण म्हणजे माहित नाही. तारण माहित नाही. का माहित नाही? कारण नवीन पिढीला काही सांगितलंच नाही. ही खरी गोष्ट आहे.
पण आपल्या लोकांना असं वाटतं की नाही नाही मला सगळं कळतं, मी गर्दीतला कुणीतरी आहे, तो चालला म्हणून मी जाणार नाही, तो चाललाय का चाललाय त्याला विचारायचा प्रश्न. आणि नाही विचारलं तर बायबल सांगतं अज्ञानामुळे माझ्या लोकांचा काय होत आहे, नाश होत आहे. अज्ञानामुळे तुमचा नाश का होऊ देतो. ज्ञानीपणा लक्षात घ्या. बायबल वाचा, समजत नसेल तर 1 वेळा 10 वेळा वाचा. कोण समजतं, ज्याला समजतं, ज्याला वाचायला येतं, ज्याला लिहायला येतं, ज्याला बायबलचं खरं ज्ञान आहे त्याला प्रश्न विचारा आणि समजून घ्या आणि मग पाठीमागे चाला. उगीच डोळे बंद करून कुणाचाही मागे जाऊ नका. चला मी चाललो, तो चालला म्हणून मी पण निघालो, असं करू नका. कारण बंडात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला शिक्षा होते. शिक्षा होते का? शिक्षा होते. मग तो गर्दीतला असू द्या, उगीच जाऊन बसणारा असू द्या, दगड मी बघत गंमत बघत उभा राहिलो होतो असं म्हणणारा असू द्या, मी उभाच राहिलो होतो असं म्हणणारा असू द्या, त्या सगळ्यांना शिक्षा होते. 14,700 जण असेच मेले नाहीत. लक्षात घ्या. आत्मिक गोष्टीविषयी, आत्मिक लोकांच्या विषयी चुकीचं बोलू नका. आत्मिक लोक आहेत ना, त्यांच्याविषयी चुकीचं बोलू नका. त्यांच्याविषयी बोलताना विचार करा तुम्ही कोणाविषयी बोलत आहे. त्यावेळेस बंड करणं हे सोपं आहे. बंड करणं सोपं आहे का? मार्टिन लुथर नावाचा एका व्यक्ती आहे की त्याचंच बंड खूप मोठ्या प्रमाणामध्ये आत्मिक जीवनात यशस्वी झालेलं बंड आहे. लक्षात घ्या. कारण त्याचं बंड हे योग्य बाजूने, तुमचं बंड योग्य बाजूने आहे का तपासा. कारण लक्षात घ्या, तुमच्या बोलण्याला पवित्र आत्मेनं दुजोरा द्यायला हवा. कोण दुजोरा द्यायला हवा? पवित्र आत्मेने दुजोरा द्यायला हवा. पवित्र आत्मेनं तुमच्या त्या गोष्टीला सांगायला हवं की तू बरोबर ट्रॅकवरती आहे. जर पवित्र आत्मा तुम्हाला सांगत नसेल की तू ट्रॅकवरती नाहीस तर तुम्हाला पाठीमागे वळायची गरज नाही. लक्षात घ्या. सत्य आहे ही गोष्ट सत्य आहे. कारण कोरान हे तपासलं होतं का? नाही तपासलं. कोरान हे तपासलं. कोरान न तपासता पुढे गेलं आणि ते म्हणाले कारण मोशेने त्याला जागरूक केलं होतं की असा अग्नी धुपाटण्यामध्ये घालायची आज्ञा नाही. अशास्त्र अग्नी जसं नाबाद आणि अभियू आतमध्ये घेऊन गेले होते तशाच प्रकारे या ठिकाणी सुद्धा त्याने धुपाटणे आणली आणि त्या धुपाटणे आणणारे सगळेजण जळून भस्म झाले. जळून भस्म झाले म्हणजेच काय की ज्या गोष्टी पवित्र आत्मा दुजरा देत नाही अशा गोष्टी करू नका. प्रार्थना करा त्याच्या अगोदर. ज्यावेळेस पण तुम्ही बोलताय आत्मिक माणसाविरुद्ध, आत्मिक गोष्टी विरुद्ध, तुम्हाला असं वाटतं की हे चुकीचं आहे, हे बरोबर नाहीये, तुमचं मन तुम्हाला सांगतं की हे बरोबर नाही. हव्वा रोज त्या फळाजवळ जात असेल. एक दिवस जाऊन लगेच फळ खाल्लं का तिनं? नाही, एक दिवस नाही. कारण त्यांना मध्यभागी असणारं झाड माहीत होतं, ते जात होते, तिथं जायला परवानगी होती. लक्षात घ्या. जायला परवानगी होती, तिथं बघायला परवानगी होती, ते जाऊ शकत होते, बघू शकत होते, तिथं उपस्थित राहू शकत होते. रोज जात असतील, ते बघत असतील, परत येत असतील, नुसता बघून परत येत असतील. 4 दिवस. 5व्या दिवशी मात्र सैतानाने शिकार केली. सैतान म्हणला खायला हवं, चांगलं आहे, दिसायला चांगलं आहे की नाही. कारण 4 दिवस बघितले. किती दिवस? तुम्ही म्हणत असाल की एका दिवसात बंद होतं. नाही, एका दिवसात तुम्हाला आत्मिक पतन होत असते. आत्मिक पतन व्हायला वेळ लागतो. आत्मिक पतन होण्याच्या अगोदर प्रार्थना करा, इतकी प्रार्थना करा. कारण सैतान टपलेला आहे सगळीकडे आणि आत्मिक माणसांना घेऊन टपलेला आहे. बरोबर. जुना नव्यानं पुन्हा एकदा सांगता येत नाही. जसं कोराहाला सांगता आलं नाही. कोराचं परिवर्तन होऊ शकलं का नंतर? निश्चित नाही. कोराला समजावून सांगितलंय का? यहोशुवाने सांगितलं होतं पण त्यांना समजलं नाही. लक्षात घ्या. समजलं नाही, त्यांना समजलं नाही आणि त्यांच्यामुळं बाकीच्या लोकांना पण समजलं नाही. या सगळ्या लोकांना समजलं नाही आणि पाठीमागे त्याला गेले सगळे आणि मरून गेले. लक्षात घ्या. पुन्हा पुन्हा वारंवार ह्या गोष्टी सांगता येत नाही. मी तुम्हाला जीव तोडून ह्या गोष्टी शिकवण्याचं कारण हे आहे. यहोशुवा होण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात, मेहनत करावी लागते, नम्र राहावं लागतं, अधीन राहावं लागतं. यहोशुवा होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा त्याग करावा लागतो आणि वेगवेगळे आत्मिक तत्व शिकावं लागतात. रोज प्रार्थना करावी लागते आणि प्रभूला म्हणावं लागतं की प्रभूजी या विरुद्ध माझ्या मनामध्ये सारखं विचार येतं, ही गोष्ट मला दिसत आहे, हे मला सांगत आहे, हा माणूस माझ्याशी बोलतोय, ही तक्रार माझ्यासमोर आली, अशा प्रकारचं आहे आणि असं तो म्हणताय, हा प्लॅन आहे, मी काय करावं प्रभू? मी प्रार्थना करतो. प्रभू मी प्रार्थना करताय, प्रभू मी प्रार्थना करताय. जोपर्यंत कन्फर्मेशन येत नाही तोपर्यंत पुढे जाऊ. प्रेज द लॉर्ड. कन्फर्मेशन ज्या दिवशी येईल त्या दिवशी तुम्ही पुढे जाऊ शकताय आणि कन्फर्मेशन नाही आलं तर तिथून पाठीमागे वळा, घरात बसून राहा. तुम्हाला पळपुटा म्हणू द्या, भित्रा म्हणू द्या आणि काही म्हणू द्या, पण तुम्ही देवाच्या दृष्टिकोनातून योग्य माणूस आहात. हालेलुया. नाही तर तुमच्याविषयी देव नाराज आहे. कारण पडद्या पाठीमागचं काम करून तपासतो देव. प्रभू करून तुम्हाला यहोशुवा बनण्यासाठी मदत करू. कोरहाच्या आत्म्याने चालू नका, यहोशुवाच्या आत्म्याने चाला आणि लीडरशिप करण्यासाठी देव तुम्हाला पुढे आणू आणि तुमच्याकडून देव काम करून घेऊ. या आपण